सर्वांना आत्मवंदन, नमस्कार, गुड इव्हनिंग. विद्यार्थी मित्रांना नमस्कार. आपण सर्वप्रथम विश्व प्रार्थना करूया. सर्वांनी शांत चित्ताने ऐकायचं. ओम असतो मा सद्गमय, ओम तमसो मा ज्योतिर्गमय, ओम मृत्योर्मामृतं गमय. सर्वेषां स्वस्तिर्भवन्तु, सर्वेषां शान्तिर्भवतु, सर्वेषां मङ्गलं भवतु, सर्वेषां पूर्णभवतु. लोकाः समस्तः सुखिनो भवन्तु, सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. मित्रांनो, आता आपण एक सेवेबद्दलच एक छोटीशी क्लिप बघूया. मी गोविलकर सरांना विनंती करतो की त्यांनी ती क्लिप चालू करावी. तत्पूर्वी ओंकाराचा ध्वनी घ्या. ओंकारचा ध्वनी. सर्व गुरुवर्यांना नमस्कार. पितामह ब्रह्मश्री पती सरांना नमस्कार. सर्व सिनियर मास्टर, सर्व माझे ज्युनियर मित्रमंडळी, सर्वांना कोटी कोटी नमस्कार आणि धन्यवाद. चालू करा सर.
काढली होती. शेअरिंग झाल्यानंतर काय परत हे झालं समजलं नाही. एक मिनिट. मला बनवा तुम्ही, मी लावतो. हा, तुमच्याकडे असेल तर तुम्ही शेअर करा. मी शेअरिंग माझे काढले. आता मी काढली होती पण हे झालं. ठीक आहे ना, मला हे करा ना. खाली खाली नीट होश. मला होस्ट करा तुम्ही. येस बनवले झाला तोच तुम्ही. आवाज येतोय का सर? सर तुम्ही पहिले स्क्रीन शेअर करा. पहिले तुमची स्क्रीन शेअर. आवाज नाही येत. स्क्रीन शेअर करा. मग दाखवा तेव्हा आवाज येईल. खाली बघा ग्रीन हे असतं स्क्रीनचं. ते हे करा, क्लिक करा आणि मग साऊंडचं शेअर करायचं. राईटला चौकोन असतो बरोबर साऊंड. कोणती म्हटलं सर? ध्यानाची क्लिप दाखवा. ध्यानाची कसं बसायचं, हात कसे करायचे, ती तुम्ही मला पाठवली होती ना ती क्लिप 3 मिनिटाची. बरं. ती सकाळी काढली होती मी आता. तर ती हे झाली, ती आता परत येते. ओके ओके, ठीक आहे. माझ्याकडे प्रॉब्लेम आहे त्याच्याला. काढून ठेवलेली निघून जाते. नाही. माझी चालली गेली असेल ती. नाही. हो एक मिनिट मी गलत ठिकाणी पाहतो. येईल बघा आता. या खाली अजून. आता बघा राईटला आहे, अजून याच्या वर आहे. ही वरची. When you lie down to sleep, your muscles relax, and in many people, that includes the lower jaw. It shifts backward. ध्यान कसे करावे हे सोप्या 4 टप्प्यांमध्ये समजून घेऊया. ध्यान म्हणजे आपल्या अंतरात जाऊन आपल्या आत्म्याशी संलग्न होणे किंवा आपल्या आत्म्याशी संपर्क साधणे. ध्यानाची ही पद्धती बौद्ध आहे आणि पाली भाषेमध्ये हिला आनापानसती असं म्हणतात. आन म्हणजे श्वास घेणे, अपान म्हणजे श्वास सोडणे आणि सती म्हणजे त्या श्वासाबरोबर असणे. याला श्वासावर लक्ष केंद्रित करणे असं देखील म्हणतात. एका शांत जागी बसावं, पायांची मांडी घालून किंवा पायाची अढी करून बोटं एकमेकात गुंफून आपले डोळे बंद करून घ्यावे. ह्या पद्धतीने आपण कुठेही कधीही ध्यान करू शकतो. जेव्हा आपण पायांची मांडी घालतो किंवा पायाची अढी करतो आणि हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफवतो तेव्हा आपल्या भोवती एक ऊर्जेचं वलय निर्माण होतं, ज्याच्यामुळे आपल्याला अधिक स्थिरता प्राप्त होते. आपले 2 डोळे हे जणू आपल्या मनाची 2 दारच आहेत.
आणि त्याद्वारे 80% ऊर्जा बाहेर पडते. म्हणूनच ध्यान करताना डोळे बंद करणं महत्त्वाचं आहे. तसंच 10% ऊर्जा हाताच्या बोटांमधून आणि 10% ऊर्जा पायांमधून बाहेर फेकली जाते. त्यामुळे हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफवणं आणि पायांची मांडी घालणं किंवा पायाची आढी करणं गरजेचं आहे. ध्यान करण्यासाठी सहज स्थितीत बसणं आवश्यक आहे. त्याला संस्कृतमध्ये सुखासन असं म्हणतात. ताठ बसायची गरज नाही. श्वास घेणं जसं सहज असतं तितकंच आपलं आसन आरामदायी असावं. ही पद्धती आपल्या श्वासावर लक्ष देण्या इतकी सोपी आहे. ना जप, ना मुद्दाम श्वास घेणे, ना कल्पना विलास करणे. आपल्याला फक्त आपला येणारा आणि जाणारा श्वास पाहायचा आहे. ध्यान करताना मनात विचार येणं स्वाभाविक आहे, पण त्यांच्याशी न लढता त्यांना ओळखून त्यांना सोडून देणं महत्त्वाचं आहे. ध्यानाच्या सरावामुळे तुम्हाला जाणवेल की विचार कमी झाले आहेत आणि विचारांमधला वेळ वाढला आहे आणि हळूहळू तुम्ही निर्विचार स्थितीला जाऊन पोहोचाल. ध्यान हे मानसिकतेवर अवलंबून आहे. जर तुमची मानसिकता कारणं देण्याची असेल तर ध्यान करणं अवघड होईल. आपली मानसिकता साफ आणि दृढ निश्चयी असायला हवी. तर मग असा प्रश्न पडेल की ध्यान किती वेळ करावं? कमीत कमी आपल्या वया इतक्या मिनिटांपासून सुरुवात करावी. उदाहरणार्थ, जर आपलं वय 70 वर्षे असेल तर दररोज 70 मिनिटं ध्यान करणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे जर कोणी 35 किंवा 15 वर्षांचं असेल तर त्यांनी 35 किंवा 15 मिनिटे ध्यान करणं आवश्यक आहे. ध्यान करण्यासाठी कुठलंही वय आणि कुठलीही वेळ हे योग्यच असतं. कोणीही कुठेही आणि केव्हाही ध्यान करू शकतं. आजच्या जगात ध्यानाचं महत्त्व आणि त्याची गरज अनन्यसाधारण आहे. चला तर मग या जगात सुख आणि शांती नांदावी म्हणून आपण सगळे मिळून ध्यान करूया. आता ते गीत लावतो सर. तर सुरुवातीचं ध्यान बाकी आहे. हे घेऊन टाकूया. डोळ्यामध्ये नव्या आशा इच्छांची नॉक नॉक. काकू, तुम्ही ड्रेस कोड फॉलो केलात? प्रत्येक लहान मोठ्या प्रयत्नाने होतो दिवस चांगला. Amazon, प्रत्येक दिवस. आपण आता ध्यान घेऊया सर. आवाज येतो ना सर? हा, येते आवाज. हा द्या. हा, मित्रांनो, आता आपण ध्यान घेऊया. आपण आता एक छोटी आनापानसती ध्यान कसं करायचं, त्यासाठी कसं बसायचं, तरी पण मी तुम्हाला एकदा सगळ्यांना आठवण करून देतो. आपण खाली बसलेलं असेल तर मांडी घालून बसायचं. हाताची बोटं एकात एक गुंफायची आणि हळुवारपणे आपल्या मांड्यांवरती ठेवायचं. किंवा आपण जर खुर्चीत किंवा सोफ्यावर बसलेले असाल तर पायाला अडी घालायची, पोटात बोटं गुंफायची आणि आपल्या पायावरती हात ठेवायचे आणि डोळे हळुवारपणे बंद करून घ्यायचे. ज्यांना चष्मा असेल त्यांनी आपला चष्मा काढून ठेवायचा, कारण आपल्याला आता 20 मिनिटं चष्म्याची आवश्यकता नाही आहे. मित्रांनो, ध्यान म्हणजे काय? ध्यान म्हणजे आपल्या मनाची विचार शून्य स्थिती.
तर आपण आता ध्यानाला सुरुवात करूया. ध्यान म्हणजे आपल्या मनामध्ये येणाऱ्या विचारावरती नियंत्रण. तर ते कसं येईल त्याकरता आपल्याला ध्यान करायचं. ध्यान केल्याने येईल, पण ध्यान म्हणजे कसं करायचं, तर आपण फक्त आपल्या येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाकडे लक्ष द्यायचं. श्वास, नैसर्गिक श्वास. इथे आपल्याला कुठलाही प्राणायाम किंवा व्यायाम करायचा नाहीये. जो आपला नेहमी खेळताना, जेवताना, बोलताना जो श्वास असतो तोच आपला नैसर्गिक श्वास आपल्याला घ्यायचा आहे. तर मित्रांनो, आता आपलं पूर्ण लक्ष आपल्या श्वासावरती. आपले डोळे बंद आहेत. आता आपल्याला 20 मिनिटापर्यंत डोळे उघडायचे नाही आहे. श्वास येत आहे, शिथिल स्थितीमध्ये बसायचं. त्याच्यासाठी आपलं पूर्ण शरीर एकदा शिथिल करून घ्या. पायाच्या बोटांपासून तर डोक्यापर्यंत शरीरातील सर्व अवयव शिथिल करून घ्या. पायाची बोट शिथिल, रिलॅक्स. तळपाय, पोटऱ्या, टोंगे, मांड्या, पाठीचा पूर्ण भाग, पाठीचा खालचा भाग, मधला भाग, वरचा भाग, पाठीचा मणका शिथिल, रिलॅक्स, रिलॅक्स. मास्टर्स, आपल्याला माहिती आहे आपण शवासन करताना शरीराचे पूर्ण अवयव कसे शिथिल सोडतो, एकदम रिलॅक्स करतो. इतके रिलॅक्स करतो की ते अवयव आपण धीरे धीरे आपले नाही आहे असं समजून शवासन करतो. तशा प्रकारे आपल्याला शरीराचे सर्व अवयव शिथिल करायचे आहे. दोन्ही हाताची बोटे, मनगट, आपल्या हाताचे कोपर, दंड, खांदे, डोकं रिलॅक्स, रिलॅक्स, शिथिल पूर्ण. आपला मेंदू, मेंदूच्या आतमध्ये असलेल्या काही आपल्या ग्रंथी, ग्लँड्स, कपाळ, डोळे, नाक, कान, घसा, आपले ओठ, आपले कान रिलॅक्स, रिलॅक्स. मास्टर, आपल्याला ध्यानामध्ये डीप जाण्यासाठी ही शरीराची शिथिलता आवश्यक आहे. शरीराच्या कुठल्याही भागामध्ये ताण तणाव नाही पाहिजे. रिलॅक्स, छाती रिलॅक्स, पोट रिलॅक्स. छातीच्या आणि पोटाच्या आतमध्ये असलेले सगळे अवयव, फुफ्फुस, लहान आतडे, मोठे आतडे, स्प्लीन, हृदय रिलॅक्स, रिलॅक्स. कमरेखालील पूर्ण भाग रिलॅक्स. पूर्ण शरीर एकदा स्कॅन करून घ्या, पायाच्या बोटापासून तर डोक्यापर्यंत. रिलॅक्स पाहिजे आपल्याला, शिथिल पाहिजे, शांत पाहिजे, प्रशांत पाहिजे. आता आपलं पूर्ण शरीर शांत झालं आहे, शिथिल झालं आहे. आता लक्ष फक्त आपल्या श्वासाकडे. आपल्याला हे 20 मिनिटं पूर्ण खेळणं किंवा अभ्यास या सगळ्या गोष्टी विसरून जायच्या आणि पूर्ण लक्ष आपल्या प्राकृतिक श्वास, आपला जो नॅचरल ब्रीदिंग आहे, नैसर्गिक श्वास जो आहे, जो आपण नेहमी घेतो त्या श्वासाकडे.
श्वास येत आहे, श्वास जात आहे. रिलॅक्स. मास्टर, जेव्हा आपल्या डोक्यातून विचारांची घनता, डेन्सिटी ऑफ थॉट्स कमी कमी होत जाते, तसं ज्याप्रमाणे मास्टर्स भरलेल्या ग्लासामध्ये तुम्ही पाणी नाही टाकू शकत, तो ग्लास रिकामा करावा लागेल तेव्हा तुम्ही त्यामध्ये पाणी टाकू शकाल. त्याचप्रमाणे आपल्या डोक्यामध्ये विचारांची पूर्ण गोंधळ झालेला आहे. हा गोंधळ आपल्याला कमी करायचा आहे, तर तो फक्त ध्यानानेच कमी होऊ शकतो. जसं जसं आपल्या विचाराची डेन्सिटी, घनता, गर्दी आपल्या मनाची कमी होईल, तशी आपल्याकडे विश्वशक्ती, कॉस्मिक पॉवर आपल्या ब्रह्मरंध्रामधून, हे ब्रह्मरंध्र कुठे आहे? आपल्या टाळू, डोक्याच्या वरच्या भागामधून. तुम्ही मित्रांनो बघितलं असेल, लहान मुलांचा टाळू बघितला असेल, आई त्याला नेहमी तेल लावत होती आणि तो काही वर्षाचा, काही महिन्याचा होईपर्यंत त्याला हात लावून बघितलं तर आपल्याला जाणवत होतं त्या तिथून त्याला ब्रह्मरंध्र आहे. तिथून ही कॉस्मिक पॉवर, प्राणशक्ती, विश्व ऊर्जा आपल्या शरीरामध्ये प्रवेश करते. पण तेव्हा जेव्हा आपलं मन विचार शून्य होते तेव्हा. मित्रांनो, आता आपण धीरे धीरे सर्वजण डीप ध्यानाच्या म्हणजे मेडिटेशनच्या स्थितीमध्ये येत आहोत. आपलं मन विचार शून्य होत आहे आणि कॉस्मिक पॉवर आपल्या शरीरामध्ये मित्रांनो 72,000 नाड्या आहेत. 72,000, 72,000 या नाड्यांमधून ही विश्व ऊर्जा सळसळून वाहत आहे. आपल्याला तिचा प्रवाह जाणवतो शरीरावर. ही विश्व ऊर्जा, ही प्राणशक्ती आपल्याला रिलॅक्स करत आहे. आता आपण रिलॅक्सेशन याच्यासाठी केलं आधी की आपलं शरीर कुठल्याही शरीर भागामध्ये ताठरपणा किंवा स्टिफनेस राहायला नको, म्हणून आपण पूर्ण शरीर रिलॅक्स केलेलं आहे. त्या सगळ्या भागांमध्ये ही ऊर्जा संचारत आहे आणि जिथे जिथे काही ब्लॉकेजेस, आता तुम्ही म्हणाल हे ब्लॉकेज म्हणजे काय, तर आपल्या नाड्यांमध्ये जे धब्बे असतात, जे ब्लॉकेजेस असतात, जे आपल्या मुख्य बिमारीचं, अशांतीचं, अभ्यासात मन न लागण्याचं कारण आहे, हे धब्बे धीरे 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 ही विश्वशक्ती दूर करते. हे आपण ध्यान जर मित्रांनो 40 दिवस लगातार केलं तर आपल्याला याचे सकारात्मक परिणाम लवकरच दिसायला लागतील. डे बाय डे, दिवसेंदिवस आपल्याला त्याचा पॉझिटिव्ह, सकारात्मक रिझल्ट्स भेटतात आणि रेग्युलरली हे ध्यान केल्याने आपली अभ्यासाची एकाग्रता वाढते. आणि ज्यांच्याकडे पिरॅमिड आकाराची कॅप असेल, ती कॅप जर लावून केलं तर आपल्याला 3 पट जास्त त्याचा फायदा होतो. कारण पिरॅमिड हे विश्व ऊर्जेचा अँटिना आहे. त्याच्याकडे ही विश्व ऊर्जा अट्रॅक्ट होते, म्हणून
अभ्यास करताना सर्व विद्यार्थी मित्रांना विनंती आहे की त्यांनी पिरॅमिड कॅप लावून अभ्यास करावा. मनाची एकाग्रता लवकर मिळते आणि आपण वाचलेलं लवकर लक्षात राहत नाही. लक्ष पूर्ण येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाकडे. थंड हवा नाकपुडीतून आत जात आहे आणि कोमट ल्यूकवार्म एअर उच्छवासाद्वारे बाहेर निघत आहे. श्वासामध्ये काही चढ उतार करायचा नाही. नॅचरल राहील. शरीर एकदम रिलॅक्स ठेवायचं. रिलॅक्स रिलॅक्स. थोड्या वेळासाठी विसरून जायचं. माझ्या बाजूला कोण आहे, मला कोणी पाहत आहे, काही चिंता करायची नाही. फक्त आपण आपल्या आतमध्ये बघायचं. डोळे तर बिलकुल उघडायचे नाही मास्टर, कारण आपले डोळे म्हणजे हे आत्म्याचं द्वार आहे. आपण जी ऊर्जा ग्रहण करतो त्याच्यापैकी 80% ऊर्जा ही डोळ्यामधूनच लॉस होते, वाया जाते. 10% पायांमधून आणि 10% हातांमधून. म्हणून हे 3 लॉ ध्यानाच्या पूर्वी लावायला पाहिजे. पायाला एकात एक गुंतवायचं, हाताची बोटे एकात एक गुंतवायची आणि डोळे बंद. म्हणजे आपण जी ऊर्जा ध्यानाद्वारे ग्रहण करत आहे ती 100% ऊर्जा आपल्या शरीरामध्ये सामावली पाहिजे. तर मास्टर, हा असा नैसर्गिक ऊर्जेचा स्रोत आपल्याला मिळालेला आहे आणि कुठल्याही प्रकारचा खर्च न करता आपल्या शरीरातील बिमाऱ्या, रोग दूर होतील. अभ्यासावर आपलं लक्ष लागेल आणि आपल्या शैक्षणिक जीवनामध्ये त्याचा आपल्याला खूप फायदा होईल. खूप लोकांना याचा फायदा झाला आहे. आणखी मास्टर, याचा एक खूप मोठा फायदा ध्यानाचा. जेव्हा आपण 1 तास ध्यान करू तेव्हा जेवढी ऊर्जा आपल्याला भेटते तेवढी ऊर्जा आपल्याला मिळवण्यासाठी 4 तास झोपावं लागतं. म्हणजे आपली 4 तासाची झोप 1 तासात होते. म्हणजे आपल्याला 3 तास अभ्यास करण्यासाठी एक्स्ट्रा मिळत आहेत मित्रांनो. म्हणून आता तुमच्या लक्षात आलं असेल की ध्यानाचं महत्व किती आहे. पितामह ब्रह्मर्षी पत्री सरांनी खूप सारे प्रयोग करून शेवटी मग त्यांनी हे पिरॅमिडचं ध्यान, पिरॅमिडची कॅप लावून ध्यान किंवा पिरॅमिडमध्ये बसून ध्यान करण्याची पद्धत करायला भाग पाडलेला आहे की तुम्ही हे करा, जे तुम्हाला रिझल्ट जे आहेत त्याचे खूप लवकर आणि चांगले रिझल्ट भेटतील. मास्टर, आता आपण धीरे धीरे ध्यानातून बाहेर येऊया. ध्यानातून बाहेर यायची एक पद्धत आहे. कोणीही डोळे उघडू नका. मी इन्स्ट्रक्शन देईल मित्रांनो, त्याला तुम्ही फॉलो करायचं.
आता आपल्याकडे शेवटचा 1 मिनिट बाकी आहे. लक्ष पूर्ण येणाऱ्या आणि जाणाऱ्या श्वासाकडे. शेवटचे 30 सेकंद. लास्ट 10 सेकंड. आता तुम्ही पायाची बोटं हलवा, हाताची बोटे हलवा, शरीराची थोडी हालचाल करा आणि हळूवारपणे आपले हात उघडून दोन्ही हात आपल्या डोळ्यांवरती ठेवा 5 सेकंदासाठी. 5 4 3 2 1 0. आपल्या हाताच्या उंजळीमध्ये आपले डोळे हळूवारपणे उघडायचे आणि खाली बघत बघत उघडायचे आणि तुम्ही आता घरातून बाहेर येऊ शकता. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू मास्टर. थँक्यू. स्वतःला धन्यवाद द्या, विश्वाला धन्यवाद द्या, आपल्या गुरुजनांना धन्यवाद, पितामह ब्रह्मर्षी पत्नी सरांना धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. मास्टर, आता आपण आपला जो विषय आहे आजचा सेवेचा, त्याच्यावरती थोडं आपण डिस्कशन करूया. आवाज येतोय सर? हा, येस सर. मास्टर, आता आपण बघूया सेवा या विषयावरती थोडं विद्यार्थ्यांच्या दृष्टीने एक थोडस पीपीटी तयार केलेलं आहे. मी पहिल्यांदा बनवलेलं आहे. तर आपल्या सर्वांचा आता विद्यार्थी तर मला कोणी दिसत नाही त्याच्यामध्ये, पण आपलेच लोक आहेत. मला थोडंसं कुठं काही करेक्शन करायचं असेल किंवा काही हे करायचं असेल तर मला थोडं गाईड करा. सेवेचा एक सामान्य अर्थ असा घेतलेला आहे की सेवा हा एक संस्कृत शब्द आहे ज्याचा अर्थ होतो सेल्फलेस सर्व्हिस किंवा कॉम्पेशनेट ऍक्शन. आपल्याकडे सेवा ही हिंदू, शीख, जैन आणि इतर भारतीय ट्रेडिशन मध्ये खूप खोलपर्यंत रुजलेली आहे. हा एक सेवेचा एक सामान्य अर्थ आहे, परंतु सेवेचा खरा अर्थ असा आहे दुसऱ्यांना म्हणजेच ईश्वर, मानव, प्राणी, पशु पक्षी, जनावरे, आपले नातेवाईक, आपली मित्रमंडळी, आपले शेजारी पाजारी यांना कुठल्याही फळाची किंवा पैशाची किंवा आपले नाव मोठे होण्याची किंवा लोकांनी आपला नावाचा लौकिक करावा, लोकांनी माझा उदो करावा अशी अपेक्षा न ठेवता किंवा न्यूजपेपर मध्ये माझं नाव आलं पाहिजे, टीव्ही वरती माझी बातमी दिसली पाहिजे किंवा टीव्ही वरती मी स्वतः दिसलो पाहिजे अशी अपेक्षा न ठेवता केलेली निष्काम कामे म्हणजे खरोखर सेवा. हा सेवेचा खरोखर अर्थ आहे. निस्वार्थ सेवा ही आपली एक मोरल ड्युटी नसून तो एक आपल्या आध्यात्मिक प्रगतीचा एक महामार्ग आहे. खरी सेवा ही मानवता, प्रेम आणि खऱ्या समर्पण भावनेनेच केली जाते.
आता हे सेवेचे प्रकार 3 गोष्टीवरती थोडे म्हणजे या 3 गोष्टींवरती सेवेचे हे 5 प्रकार मी घेतलेले आहेत. आपली क्षमता, आपल्या कामाचं कौशल्य आणि आपला सेवा करण्याचा मागचा हेतू म्हणजे इंटेन्शन. या 3 गोष्टींवरून मुख्यत्वे सेवेचे खालील 3 प्रकार पाडलेले आहेत. तर सेवा ही फक्त क्रिया नाही, तर जीवन जगण्याचा एक सुकर मार्ग आहे. जेव्हा आपण स्वतःला सेवेमध्ये झोकून देतो, तेव्हा आपली सोबतच चांगल्या प्रकारची आध्यात्मिक प्रगतीची सुरुवात होते. आपल्यामधील अहम म्हणजे आपल्यामध्ये जो इगो आहे तो कमी होण्यास सुरुवात होते. खरोखर आपल्यामध्ये निस्वार्थ सेवा करायची इच्छा असेल तर पुढील रस्ते आपोआपच खुलतात मित्रांनो. सर्व अडथळे दूर होऊन पुढचा सेवेचा मार्ग हा सुकर होतो. आपल्याला आपल्या विचाराचे लोक भेटतात. तो लॉ ऑफ अट्रॅक्शन, लाईक्स अट्रॅक्ट लाईक, आणि या गोष्टीचा मी चांगल्या तऱ्हेनं अनुभव घेतला आहे. आणि ही निस्वार्थ सेवा केली तर काय तृप्ती मिळते, काय सॅटिस्फॅक्शन होतं हे सेवा करणाऱ्यालाच माहीत असते. आता याचं उदाहरण म्हटलं तर गजानन महाराज मंदिर शेगाव इथले जे सेवाधारी आहेत त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान, त्यांचा आनंद आणि कोणाही बद्दलची कुठलाच तक्रार नाही, आकस नाही, अनादर नाही, हे एक सेवेचं खूप छान उदाहरण गजानन महाराज संस्थांनी आपल्या समोर ठेवलेलं आहे. मास्टर पत्री सर नेहमी म्हणायचे, ध्यान के भी ऊपर सेवा है. पत्री सरांचं हे एक वाक्य खूप महत्वाचं होतं. आप ध्यान नाही करते तो आप सेवा करो. आध्यात्मिक सेवा ही आपल्याला मोक्षाकडे घेऊन जाते. आता याच्यामध्ये सरांचं म्हणणं असं होतं की तुम्ही नेहमी प्रकृतीच्या सेवेमध्ये राहा. प्रकृतीच्या सेवेमध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये पशु पक्ष्यांना अन्न पाणी आपल्या घराबाहेर ठेवा, जनावरांना पाण्याची व्यवस्था करा. ही एक खूप मोठी आध्यात्मिक सेवा आहे. तर आपल्या या 3 गोष्टीवरती अवलंबून, क्षमतेवर अवलंबून, कामाचं कौशल्य आणि सेवेच्या मागचा हेतू, या 3 गोष्टीवरून मुख्यत्वे सेवेचे खालील प्रकार पडलेले आहेत. तन सेवा, मन सेवा, धन सेवा, समय सेवा आणि डिजिटल सेवा म्हणजे टेक्नॉलॉजिकल सर्व्हिसेस. आता तन सेवेचं मध्ये काय येतं की तन सेवा म्हणजे आता आपल्या दृष्टीनं एक विद्यार्थी या दृष्टीने मंदिर, आश्रम, रोड, आपल्या घरासमोरील गटार, रस्ते हे साफ करणं किंवा कुठे काही म्हणजे ज्याच्यामध्ये आपली शारीरिक सेवेमध्ये आपण येतो. कम्युनिटी स्पेस, आपल्या मोहल्ल्यामध्ये असलेला जो गार्डन आहे त्याच्यामधला जो वॉकवे आहे, जॉगर्स पाथ वगैरे, ते साफसफाई करणं हा एक शारीरिक सेवेचा प्रकार आहे. दुसरी गोष्ट प्रसाद बनवणे आणि वाटप करणे. आपल्या इथे गणेशोत्सवाचा प्रोग्राम, शाळेमध्ये काही प्रोग्राम्स असतात, तिथे जे प्रसाद वाटला जातो किंवा जेवणाचा कार्यक्रम असतो, तिथे आपण सर्व्हिसेस देणं म्हणजे हे तनसेवेचं काम आहे. तसेच वृद्ध लोक, आजारी लोक किंवा गरजू व्यक्तींना फिजिकली मदत करणं, फिजिकली. तसंच पर्यावरण सेवा, वृक्षारोपणाचे कार्यक्रम असतात, त्याच्यामध्ये आपण मोठ्या व्यक्तींसोबत ते सॅपलिंग्स जे असतात ते, किंवा आपल्या गावातील नदी नाल्याची स्वच्छता असते, त्याच्यामध्ये आपण आपली तनाने आपली सेवा देऊ शकतो. शेगाव येथील गजानन महाराज मंदिरातील सेवाधाऱ्यांची सेवा ही एक तन सेवा पण आहे आणि ती आध्यात्मिक सेवा पण आहे. तसंच म्हणजे आता या सगळ्या गोष्टीतून आपण काय म्हणजे त्याचा अर्थ असा घेऊ शकतो की प्रत्येक सेवा ही परमेश्वराच्या चरणी समर्पित असावी. म्हणजे त्याच्यामध्ये अहम किंवा मला कोणी पाहिलं पाहिजे, माझा कोणी फोटो काढला पाहिजे, या गोष्टीचा आपण इथे विचार करायचा नाही. कुठेही गणेशोत्सवाच्या ठिकाणी जर का
लंगर म्हणा किंवा तिथे जो महाप्रसादाचा कार्यक्रम असतो, तिथे आपण आपली तनसेवा, आपण शारीरिक सेवा देऊ शकतो. किंवा मुलींसाठी खूप मोठ्या प्रमाणावर स्वयंपाक असतो, तिथे बसून त्यांनी भाजीपाला कापणे, भाजीपाल्याच्या स्वयंपाकामध्ये मदत करणे, अशा प्रकारची सेवा ही तनसेवेच्या येते. मनसेवा म्हणजे ही मेंटल किंवा इमोशनल सर्व्हिस, म्हणजे ध्यान करणे, इतरांसाठी प्रार्थना करणे. आपल्याला माहिती आहे आपला मित्र दवाखान्यामध्ये भरती आहे, त्याची तब्येत चांगली नाही, त्याच्याकरता प्रार्थना करणे, त्याच्याकरता ध्यान करणे किंवा समजावून घेणे. आता समजावून घेणे म्हणजे मनाने, बुद्धी, कौशल्य आणि भावनिक सहकार्याच्या भावनेतून दिलेली सेवा म्हणजे मनसेवा. गरजूंना मार्गदर्शन, विद्यार्थ्यांना भविष्यासाठी आवश्यक ते निशुल्क मार्गदर्शन किंवा त्यांना काउन्सिलिंग करणं, भूतलावरील सगळ्या प्राण्यांसाठी, प्राणी मात्रांसाठी विश्व प्रार्थना करणे, तसेच ध्यान करणे आणि त्यांना सुद्धा धीरे धीरे प्रेयर आणि मेडिटेशनच्या धारेत आणणे. प्रत्येकाचे विचार शांतपणे ऐकून घेणे, तसेच समोरचा व्यक्ती स्ट्रेस मध्ये आहे किंवा कुठल्याही बिमारीनं म्हणा, आर्थिक दृष्टीने म्हणा, डिप्रेशन मध्ये किंवा कौटुंबिक समस्येमध्ये असेल, तर अशा व्यक्तीला सहानुभूतीपूर्वक ऐकून घेणे ही सुद्धा मनसेवाच आहे. याचा भाव असा आहे की प्रेमाने भरलेले मन हेच खरे मंदिर आहे. तर आपण अशा प्रकारची सेवा आपण आपल्या लेवलवरती देऊ शकतो. ही आहे. नंतर आहे फायनान्शियल सर्व्हिसेस, धनसेवा. आता इथे ही विद्यार्थ्यांसाठी जरी नसली तरी विद्यार्थी आपल्या आई वडिलांना किंवा आपल्या सिनियर्स लोकांना विनंती करून, जसं कुठं मंदिर बनत आहे, आश्रम बनत आहे किंवा धर्मशाळांसाठी देणगी, विद्यार्थी जरी आज देऊ शकत नसला तरी वडिलांना तो विनंती करू शकतो किंवा शिक्षण, औषधोपचारासाठी सहाय्य करू शकतो, अन्नदान, वस्त्रदान. म्हणजे दिस इज सर्व्हिस थ्रू वेल्थ अँड resources, giving material to support others. मनी डोनेशन, एखाद्या चॅरिटेबल इन्स्टिट्यूटला मनी डोनेशन करता येईल, कम्युनिटी प्रोजेक्टला डोनेशन्स करता येतील, प्रोव्हाइडिंग स्कॉलरशिप ऑर एज्युकेशनल मटेरियल टू नीडी पर्सन किंवा नीडी स्टुडंट्स, अन्न, वस्त्र आणि निवारा गरजूपर्यंत पोहोचवणे. मास्टरांचं एक उदाहरण सांगतो. 1998ला नागपूरच्या बाजूला मोवाड नावाचं एक गाव आहे, तिथे खूप पूर आला आणि पूर्ण गाव वाहून गेलं, लोक सगळे रस्त्यावर उघडे पडले. तर अशा वेळेस आम्ही लोकांनी, म्हणजे आमची जे ऑफिसर्स असोसिएशन होतं त्या लोकांनी काही लाख रुपये गोळा केले आणि मी आणि माझ्यासोबत एक जण आम्ही स्वतः त्या मोवाडला जाऊन त्या लोकांना ब्लँकेट्स, काही किचनची भांडी, ह्या सगळ्या वस्तू आणि काही थोडे बहुत पैसे, अशा प्रकारची सेवा आम्ही तिथे त्यांना पुरवली. ती काही त्यांना नेहमीसाठी कामी येणार नाही, पण त्यांना त्यांची वेळ निघून त्यांना सावरण्यात ते कामी आलं आणि आम्ही हे सगळं तिथे गावोगावी जाऊन वाटप केलं. तसंच याच्यामध्ये जे काही आध्यात्मिक कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमाला पाठिंबा देणं. आता हा पाठिंबा म्हणजे आर्थिक पाठिंबा हा, किंवा आपल्या आणखी एक काम करू शकतो आपण. आपल्या भागातले ओळखीचे डॉक्टर्स, औषध विक्रेते, आपले वरिष्ठ शिक्षकगण यांच्या सहकार्याने, कारण इथे पैशाचा मामला येतो, मेडिकल कॅम्प्स आपण अरेंज करू शकतो, रक्तदान शिबिर आयोजित करू शकतो, शाळांमधून जाऊन आपण मुलांना रक्तदानासाठी प्रेरित करू शकतो. तर ह्याच्यासाठी आपल्याला आपले सिनियर्स किंवा आपले शिक्षकगण, वरिष्ठ, वडील, आई वडील किंवा आपल्या मोठ्या लोकांची थोडं मदत घेऊन, म्हणजे त्या लोकांच्या कदाचित ते लक्षात नाही येणार, पण आपण त्यांना म्हटल्यानंतर त्यांना ते कदाचित त्या गोष्टीसाठी ते सुद्धा प्रेरित होतील. आता याच्यामध्ये आपण जे ब्रह्मांडामध्ये देतो ना, ते ब्रह्मांड आपल्याला हजारो पटीने परत करतो. हा निसर्गाचा नियम आहे. समयसेवा, ही समयसेवा खूप महत्वाची सेवा आहे विद्यार्थ्यांसाठी.
त्याच्या याच्यामध्ये स्वयंसेवेमध्ये तुम्ही स्वयंसेवक म्हणून ऑफरिंग अनडिवायडेड टाइम अँड प्रेझेन्स फॉर बेनिफिट्स ऑफ अदर. वेळ हा पैशापेक्षाही मूल्यवान आहे आणि तो सेल्फलेस सर्व्हिसमध्ये देणे म्हणजे आजच्या युगामध्ये खूप मोठी सेवा आहे. आता याच्यामध्ये काय होईल की आपण कुठल्या प्रकारची सेवा देऊ शकतो. आपल्या आजूबाजूला असलेले वृद्धाश्रम, अनाथालय, तिथे जाऊन आपण त्या वृद्धाश्रमामध्ये जे वृद्ध माता पिता राहतात, ज्यांना त्यांचे नातेवाईक मुलं बाळं भेटायला येत नाही, आपण जर तिथे स्वतः गेलो आणि त्यांच्यासोबत एक 15-20 मिनिटं बसलो आणि त्यांच्याशी जर चर्चा केली, त्यांच्या सुखदुःखात आपण जर सहभागी झालो तर त्यांना खूप आनंद होईल. तसंच अनाथालयामध्ये जे मुलं मुली असतात, जे अनाथ आहेत, त्यांना जाऊन त्यांच्या दुःखात सुखात आपण जर सहभागी झालो तर याच्यासाठी आपल्याला वेळ द्यायचा आहे मास्टर. पैशाचं काम नाही इथे. इथे आपला जो अमूल्य वेळ आहे, वेळेची, टाइम इज मनी, वेळेचं महत्व पैशापेक्षा जास्त आहे. पण ते महत्व आपल्याला तिथे दिलं तर आपल्याला त्याचा खूप आपल्या स्वतःच्या आध्यात्मिक उन्नतीमध्ये आणि आपल्या मानसिक तृप्ती, सेवा केल्याची जे समाधान आहे त्याच्यामध्ये आपल्याला त्याचा खूप फायदा होईल. तसंच युवकांना मार्गदर्शन. आता आम्ही युवक आहोत, आम्हाला काय मार्गदर्शन करायचं, तर पण आम्ही काही लोकांना सांगू शकतो की तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा, तुम्ही थोडी वेळ आम्हाला द्या आणि आम्हाला तुम्ही चांगल्या गोष्टीचं मार्गदर्शन करा. सत्संग, ध्यान सत्रांचे आयोजन, तर हे करता येतं. आम्ही केलेलं आहे. मी माझ्या अनुभवातून सांगत आहे. आम्ही मित्रांनी आम्ही आठवड्यातून एक दिवस सत्संग करायचो आणि या सत्संगातूनच आमच्या विवेकानंद मित्र मंडळाची स्थापना झाली. आम्ही दर रविवारी अर्धा तास बसायचं आणि स्वामी विवेक रामकृष्ण परमहंसांचं एक पुस्तक आहे, ते पुस्तकातलं आम्ही एक अध्याय वाचायचं. तर त्याच्यात असे सत्संग करून करता करता आम्ही ध्यान आणि आमचं मित्रमंडळ स्थापन झालं, जे खूप मोठं झालं. एक दिवस मी माझा अनुभव कथन केलेला आहे चॅनलवरती आपल्या. तर ते अशातून त्याला सुद्धा पैशाची गरज नाही, त्याला वेळेची गरज आहे. आता आणखी एक काम करू शकतो आपण. ज्या भागामध्ये खूप पूर येतात त्या पूर पीडितांसाठी आपण काय करू शकतो. आपण घरोघरी जाऊन लोकांना कपडे मागू शकतो, भांडी मागू शकतो, त्यांच्यासाठी वर्गणी गोळा करू शकतो. तर याच्यासाठी आपल्याला वेळेतून वेळ काढावा लागेल. तर हे सगळं येते याच्यामध्ये. तसंच सामाजिक कार्यक्रमामध्ये ज्ञान महायज्ञ किंवा अलग अलग ठिकाणी PSSM द्वारा आयोजित ध्यान सत्रांमध्ये स्वयंसेवक म्हणून सेवा देऊ शकतो. शेगावच्या कार्यक्रमामध्ये आपण बघितलं किती लोक, किती मुलं मुली तिथे सेवा देत होती 4 दिवस राऊंड दी क्लॉक. सेवक म्हणून त्यांनी ध्यान नाही केलं, पण त्यांनी ध्यानापेक्षाही मोठं काम केलं आणि ते म्हणजे त्यांनी निस्वार्थ सेवा दिली आपल्याला. तिथे कुठल्याही गोष्टीचा त्यांनी आपल्याला चणचण नाही भाजू दिली. तर अशी ही सेवा आपण देऊ शकतो. ते शेगावला, करताल, बेंगलोर, ऋषिकेश, कुंकेश्वर इथे आपण असे जिथे आध्यात्मिक प्रोग्राम्स असतात तिथे अशा सेवाधारी लोकांची खूप गरज असते. तिथे आपण स्वयंसेवक म्हणून खूप चांगली सेवा देऊ शकतो. आपल्याला शाळेमध्ये सुद्धा स्वयंसेवक म्हणून शिकवलं जातं सगळं, पण त्याच्या व्यतिरिक्त हे आपण एक ज्ञान घेतलेलं बरं. तसंच लास्ट आहे डिजिटल सेवा, टेक्नॉलॉजिकल सर्व्हिसेस. आता ही डिजिटल सेवा म्हणजे काय, आजकाल मोबाईल हा पूर्ण घराघरापर्यंत पोहोचलेला आहे. प्रत्येक मुलाकडे, घरातील सगळ्या व्यक्तींकडे मोबाईल आहे. आपण सोशल मीडियावर आध्यात्मिक संदेश पाठवू शकतो. ऑनलाईन प्रवचन, सत्रे किंवा आपल्या कार्यक्रमाचे लिंक्स आपण बाकी लोकांना पाठवू शकतो. मोफत ऑनलाईन आध्यात्मिक शिक्षण देऊ शकतो. डिजिटल माध्यमातून म्हणजे या मोबाईलद्वारे म्हणा, आता हे जे आहेत आपल्याकडे अवेलेबल, झूम आहे,
हे ऑनलाईन ऍप्स जे आहेत, गुगल मीट आहे, डिजिटल अप्लिकेशन जसे व्हॉट्सॲप, टेलिग्राम, यूट्यूब, स्नॅपचॅट, इंस्टाग्रामद्वारे मोफत शैक्षणिक, सामाजिक, आध्यात्मिक व अपडेटेड माहिती आपण गरजूंपर्यंत पोहोचू शकतो. आपण वेबसाईट किंवा ऍप डेव्हलप करून घेऊन कार्यक्रमामध्ये जोडण्यासाठी बाकी लोकांना प्रोत्साहित करू शकतो. डिजिटल माध्यमाद्वारे आपण वरिष्ठ मास्टर्स जसे आपले ब्रह्मर्षी पितामह पत्री सर आहेत, प्रबोध सर आहेत, आपले कुलकर्णी सर, जोशी सर यांचे जे इन्स्पायर्ड मेसेजेस आहेत किंवा जे आध्यात्मिक संदेश आहेत ते आपण बाकी लोकांपर्यंत पोहोचण्याची डिजिटल सेवा घरी बसल्या बसल्या देऊ शकतो. आपले शिक्षक, वडील, आपल्या वार्डातील प्रसिद्ध जसे वॉर्ड मेंबर, सरपंच, नगराध्यक्ष यांच्या सहकार्याने शाकाहार रॅली, रक्तदान प्रोत्साहन रॅली, रस्ते स्वच्छता अभियान रॅली याचं आयोजन करू शकतो. याच्यातून आपल्याला जो भाव घ्यायचा आहे तो आहे ज्ञानाचा प्रसार जिथून होतो तेच साधना केंद्र आहे. अशी ही 5 सेवा आहेत मास्टर. मी त्यांचा एक त्या सेवेबद्दलचाच एक थोडा छोटा चार्ट बनवला आहे मी. हे बघा, सेवा हीच खरी साधना आहे आणि ती ईश्वर दर्शनाच्या हेतूने करावी, मानव सेवेच्या, माधव सेवेच्या हेतूने करावी, प्रसिद्धीच्या भावनेने नको. हा पाठीमागे जो फोटो आहे तो आहे बाबा आमटे यांचा, आनंदवन वरोरा. ज्यांनी आपलं हे स्वतः एक खूप मोठे वकील होते पण त्यांनी आपलं पूर्ण आयुष्य लेप्रसी लोकांच्या, लेपर लोकांच्या सेवेमध्ये घालवलं. डॉक्टर प्रकाश आमटेचे वडील, आपण जो पिक्चर बघितला आहे आमटेंचा, ते त्यांचा फोटो आहे. त्यांचं खाली वाक्य आहे, मैं कोई महान नेता नहीं बनना चाहता हूँ, महान नेता बनने से कई गुना बेहतर है सभी की जरूरतें पूरी करो, मैं यही करना चाहता हूँ. थँक्यू सर. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. आपण शांततेनं ऐकून घेतलं. धन्यवाद सर. सर मला होस्ट बनवा तुम्ही. होय. हा बरोबर. येस सर. हा. आपल्या बरोबर आता इरा पृष्टी आहेत. तिचे काही प्रश्न आहेत का, विचारा तिला. बोला निवेदिता पृष्टी, बोला काहीतरी. इरा, ठीक आहे सर, बोलतील. रमेश सरांनी छान वाक्य पाठवलेत. दुबळ्या जीवनासाठी कधी मदतीचा हात व्हावे, अंधारात प्रकाशनाच्या कंदिलाची वाद व्हावे. एक काव्य रचना आहे, हा. सरांनी पाठवलेली आहे. इरा, तुला काही प्रश्न नसतील तर तू आता निघू शकतेस. तुझा वेळ झालेला आहे, तू आउट होऊ शकतेस. हो नाही, तर त्यांना तुम्ही हे करा. आता तुमच्याकडे आहे सर होस्ट. नाही, तुम्ही त्यांना सांगा आउट व्हायला सांगा त्यांना. निवेदिता,
हम्म. ही डॉक्टर पृष्टींची पत्नी आहे. हो हो. हम्म. निवेदिता, आपण चालू देऊ सर ते. हा ठीक आहे सर. हं. आता आपण आपली चर्चा करूया. आजच्या विषयावर बोलायचं म्हणजे सकाळी माझ्याकडे पण काही चुका झाल्या, आपल्याकडे चुका होत आहेत. म्हणजे क्रम क्रम पुरा होत नाही. म्हणजे माझ्याकडून सकाळी काय चूक झाली, मी प्रार्थना म्हटली नाही, ओंकारचा ध्वनी घेतला नाही. या 2 चुका महत्वाच्या झाल्या. दुसरा, तुमच्याकडून आता काही चुका झाल्या अशा हो. की तुम्ही पहिलं ध्यान घ्यायला पाहिजे. म्हणजे पहिला क्रम बरोबर होता, पण नंतर तुम्ही जो सेवेचा हे दाखवलात ना क्लिप, हम्म. ती मध्ये दाखवायला नाही पाहिजे होतं. त्याने टाइम घेतला जास्त. पण तुम्हाला जे सांगायचं आहे तो फार महत्वाचा होता, तो तुम्ही नंतर मागे ठेवलात जास्त. तर पहिला जो क्रम आहे ना, तो क्रम आपण पाहिजे तर लिहून काढून बसायचं ध्यान हे करायला, तरच ते आपल्याप्रमाणे सिक्वेन्स प्रमाणे होईल. नाहीतर काय होईल की नेहमी असं उलटसुलट होत राहिला तर तो सिक्वेन्स बिघडला ना तर मजा जाईल. मुलांना ती सवय लागली पाहिजे, आता हे आता हे आता हे असं होईल ना तर मुलं त्याला समजून जाईल आता हे होणार आहे, म्हणजे ते रेडी असतात. त्याप्रमाणे आपण आपण आचार्यांनी काळजी घेतली पाहिजे. कुठेतरी आपण आपल्या चुका होत आहेत. ठीक आहे, आपण आता शिकता शिकता आपण पुढे जातोय, तर त्याकडे जास्त बारकाईने लक्ष देऊया आपण. दुसरं, आपण ध्यान घेताना दुसरा कसा घेतोय किंवा एक ठराविक आपण हे ठेवला पाहिजे पॅटर्न. त्या पॅटर्ननेच ध्यान घेतलं पाहिजे. प्रत्येकाचं वेगळं वेगळं पॅटर्न नको इथे. आपल्या त्या ह्याच्यात चालतं. आणि एका दिवशी असं घ्यायचं सेशन की वेगळ्या प्रकारचं ध्यान त्यांना दाखवायचे, शिकवायचे. त्याच्यामध्ये पण फायदा आहे. ते वेगळे, त्याच्यातून तो समजेल. म्हणजे त्याने दाखवलं ते चुकीचं नाही समजेल त्यांना. पण आता एक शिक्षक येतो, दुसऱ्या वेळेला दुसरा शिक्षक वेगळ्या पद्धतीने दाखवतो, असं असं नको व्हायला. म्हणून पॅटर्न एक आपला असला पाहिजे, याच्यावर आपण भर दिला पाहिजे. आणि कोणाला बोलायचं बोलू शकता. स्वाती मॅडम बोला. विद्या मॅडम. मला जॉईन नाही होऊ शकली, हो, पाहुणे जरा, पावर नव्हती का? त्यामुळे join नाही होऊ शकली मी आज. हा. आत्ताच तिथून बाहेर आली. त्यामुळे पहिले तर मी तुम्हा सगळ्यांची माफी मागते, कारण मी आज जॉईनच नाही होऊ शकली. मी माझ्या पोरांना सांगितलं, पोरं जॉईन झाले असतील, पण मलाच नाही जॉईन होता आलं. ठीक आहे मॅडम, आपले एक घरचे कार्यक्रम ते असतातच. पण मी काय बोलतो, हा, बोला. शिंदे मॅडम. स्वाती मॅडम, तुम्ही आपला हे तयार केलात का प्रोग्रामचा? आता करेन सर, अजून काहीच नाही केलं आता. तो तुम्ही त्याचा जो क्रम आहे ना, तो क्रम जरा टाका ग्रुपवर. त्याच्यावर आपण चर्चा व्हायला पाहिजे. पण आता एकच हप्ता आपल्याला उरलेला आहे. त्या हप्त्यात आपली तयारी करायला पाहिजे की तुम्ही कसं काय हँडल करणार, क्रमाक्रमाने कोणाकोणाला तुम्ही बोलायला संधी देणार, प्रत्येकाला त्याचा क्रम तुम्ही ठरवा. सर मी की नाही 2 दिवस, तुम्ही फक्त 1 तारखेला टाकेल मी. उद्याच्या दिवस मला फक्त वेळ नाही आहे सर. काय हरकत नाही, आपल्याला वेळेच्या आतच व्हायला पाहिजे. त्या पद्धतीने तुम्ही तयारी करा. हो. शिंदे मॅडम बोला. विद्या मॅडम. त्यांना अनम्यूट करा सर, ते अनम्यूट नाही होऊन राहिले. अनम्यूट नाही होत आहेत. माझ्याकडून नाही होत आहे. म्यूट व्हायला तर केलेलंच नाही मी. विद्याबद्दल तुम्ही अनम्यूट करून पहा ना. तुम्ही करून बघा, माझ्याकडून होत नाहीये. त्यांनी मेसेज टाकलेला आहे ना. काय होत आहेत, बोलतायत काय प्रॉब्लेम झालाय?
आऊट झाल्या त्या. ठीक आहे. डबल जॉईन करतील. कॉम्प्युटरचा पण वेगळा असतो, प्रॉब्लेम असतो काय वेळेला. त्याचं सर तुम्हाला काय बोलायचं आहे बोलू शकता, नंतर माने सर बोलतील. नाही, सुंदर असा कार्यक्रम झाला. आत्मवंदन सर्वांना. आत्मवंदन. सुंदर कार्यक्रम झाला. चांगलं छान तऱ्हेने घेतला कार्यक्रम. आपण म्हणतात की थोडस स्टेप बाय स्टेप झालं असतं तर आणखी बरं झालं असतं. आपण थोडस अगोदर जे रेखात्मक चित्र जी दाखवली ध्यानाच्या ह्याच्यातली करून, ते प्रत्यक्ष असं जर दाखवता आलं तर आणखी बरं होईल असं वाटतं मला. आणि मग त्याच्यानंतर ध्यान कसं करायचं, ध्यानाचं प्रात्यक्षिक दाखवलं, प्रात्यक्षिक आपण हे करून, आणि त्याच्यानंतर मग ध्यानात बसवायचं. आणि ध्यानाच्या अगोदर जी माहिती आपण जे ध्यानामध्ये जे गायडन्स किंवा मार्गदर्शन करतो ते अगोदर थोडी जर केली तर ध्यानामध्ये थोडासा वेळ ज्या देता येईल आपल्याला आणि गायडन्स कमी करता येईल. तर त्याच्यावर एक क्लिप आहे, सरांनी पाठवली, ती मी काढून ठेवली होती, पण आता चालू करताना ती मिस झाली आणि परत हे होईना, म्हणून मग सरांकडे दिलं, तर सरांनी दुसऱ्याच सेवेचे लावलं. त्यामुळे वेळ गेला थोडा. नाही, ती हरकत नाही. पाहिजे होती दाखवायला. ठीक आहे, सुरुवातीला आपल्या होणारच असतात चुका. नाही, हरकत नाही. झाली तर म्हणजे कसं, आणि मग त्याच्यात थोडं संगीताचा भाग थोडा आला नाही. हा, तर सरांनी लावायला पाहिजे होतं, माझ्याकडे नव्हतं. माझ्याकडे असतं तर मी लावलं असतं. म्हणजे थोडासा भाग शेवटी लावलं तर थोडस त्या याच्यामध्ये संगीतामध्ये आपलं ध्यान होतं हे विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं की थोडस बरं पडतं. म्हणजे अफर्मेशन मुळे संगीत लावायला पण वेळ राहिलाच नाही याच्यामध्ये, असं झालं. जास्त अफर्मेशन ठेवायलाच नाही पाहिजे. म्हणजे त्या डिसिजन मध्ये संगीताचा वेळ थोडा झाला पाहिजे. ध्यान करायला थोडं शांत असं मन थोडं राहिलं पाहिजे ना त्याच्या ह्याच्यात. आपल्या सांगण्याकडे किंवा याच्याकडे जर त्यांचं लक्ष असेल आपल्या ह्याच्यात तर मग ध्यानामध्ये लक्ष राहणार नाही मुलांचं, असं होतं. बरोबर. थोडंच हे वाटतंय. आणि काही गोष्टी आपल्याकडून थोड्याशा राहून जातात सांगताना. जसं ध्यानाच्या अगोदर 2 घोट पाणी प्या आणि नंतर संपल्यानंतर पण 2 घोट नंतर पाणी प्या हे सांगायचं. किंवा डोळ्यावरती चष्मा असेल तर तो काढून ठेवा हे सांगण्याचं आपण थोडं विसरलोय वगैरे असं मला वाटतं बघता. तर या काही गोष्टी चष्म्याबद्दल सांगितलं सर. सांगितलं होतं का बघा. सांगितलं. ठीक आहे, असलं तर चांगलीच गोष्ट आहे, पण निदान असं पाण्याबद्दल पाणी पिण्याचं पण आपण सांगितलं तर आहे बरं. आणि मग प्यायला पाहिजे ते पण समजावून सांगितलं पाहिजे. तर मुलांच्या, आणि हे किती वर्ष वयाच्या मुलांसाठी आपण हे करणार आहोत आता, हे आता क्लिप आहे सर, त्यासाठी क्लिप आहे, दाखवायची. अच्छा, नाही, आपण जी रेखांकित क्लिप दाखवली ना त्याच्यामध्ये दाखवलं. आहे त्याच्यामध्ये थोडं. आहे. काय किती वर्षाच्या मुलाचं सांगितले? 5 वर्षापासून 7 वर्षापासून तर 15 वर्षापर्यंत सांगितलेलं आहे त्यामध्ये. म्हणजे 15 वर्षाचं असेल तर 15 मिनिटं करायचं आणि 60 असं एक उदाहरण दिलेलं आहे त्याने. उदाहरण दिलं आहे त्यामध्ये. आता आपण जे सेवाभाव वगैरे जे हे सांगितले आणि हे केलंय ते साधारण 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना वगैरे सांगितलं तर ठीक आहे. अगदी लहान विद्यार्थ्यांना सांगून ते कसे होणार नाही. म्हणजे कुठल्या कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना आपण सांगणार या दृष्टीने आपण त्या दृष्टीने विचार केला तर बरं होईल मला वाटतं. म्हणजे काही गोष्टी ज्या आहेत ते त्यांच्या बुद्धीच्या लेवल प्रमाणे, त्यांच्या बुद्धिअंकाप्रमाणे तर असं सांगितलं तर त्याला ते समजायला, शिकायला आणि हे करायला म्हणजे विचार करायला त्यांना ते बरं पडेल. त्याच्या वयोगटातली जर असतील त्या दृष्टीनं किंवा तेवढं शिक्षणाच्या ह्याच्यात असतील तर त्याच्या तऱ्हेनं बरं होईल असं मला वाटतं. म्हणजे ज्या वयोगटातले विद्यार्थी आहेत आपल्या समोर त्या पद्धतीने आपल्याला जसं सांगितलं पाहिजे आणि ध्यान घेतलं पाहिजे, त्यांच्या बुद्धीला पेलेल आणि होईल असं तऱ्हेनं, असं मला वाटतं. म्हणजे तरी थोडं तसं बरोबर आहे सर. म्हणजे थोडं आताच जे लेक्चर आहे ते पुढच्या म्हणजे आजचा हा टायमिंग त्यांचाच आहे. उच्च झाले 9वी ते 12वी साठीच आहे हा टायमिंग त्यांच्यासाठी होता. त्यासाठी त्या विद्यार्थ्यासाठी ठीक आहे. बरोबर होतं. ते तुम्ही याच्यासाठी नाही करणार असेल म्हणजे आहे चाललेलं आहे तसं व्यवस्थित छान चाललेलं आहे करून.
पण आता बाकी त्यांना प्रॅक्टिस करायला वेळ नाही. वेळ आपल्याला आता शाळा सुरू व्हायला म्हणजे झालेल्या आहेत ऑलरेडी. आता त्यामुळे डायरेक्ट कमीत कमी वेळामध्ये आपल्याला हे करावं लागेल. तरी परंतु आता रविवारच्या वेळेला किती विद्यार्थी कसे काय कुठून येत आहेत वगैरे हे ते थोडस बघायला लागेल. विद्यार्थी समोर जर असले आपल्या ह्याच्यात तर शिकवायला पण मजा येईल, असं एकूण व्यवस्थित तऱ्हेनं सांगायला पण मजा येईल. त्यांचं पण प्रोत्साहन देऊन त्यांचं मत काय ते पण विचारता येईल आपल्याला याच्यातून. आणि आपल्या मोबाईलला मला वाटते काही 7-8 लोकच फक्त मुली विद्यार्थी दिसू शकतील. बाकीची जी सोय आहे काहींच्याकडे लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर त्यांना थोडं शक्य जास्त आहे जास्त देण्याचं, म्हणजे जास्त विद्यार्थी दिसण्याचे सारखं असं की बाबा ते ऐकतायत काय करतायत किंवा काय बघण्याच्या दृष्टीने असं. तर आपल्याला आता काही साधारण बरेचसे मास्टर आहेत जे ते मोबाईलवरूनच हे करणार ना थोडेसे. आणि पीपीटी दाखवतो त्याचं पण आपलं स्वतःला पहिलं ट्रेनिंग घ्यायला पाहिजे, कारण आम्हाला ते काय माहितच तर मी नाही कसं पीपीटी दाखवली जाते वाचली जाते. हे पण म्हणजे मास्टरांनी ती तयारी करणं गरजेचं आहे. पीपीटी दाखवायची असेल तर त्याचं नॉलेज घेणं पण गरजेचं आहे थोडंसं हे करून, की ज्यावेळी ऐन वेळेला गोंधळ होणार नाही. त्याच्यानंतर थोडं लक्ष ठेवलं तर बरं होईल. त्यासाठी एखादा क्लास पुन्हा परत घेऊया. हम्म सरांनी दिलेले आपल्याला शब्द, तर हम्म ते घेतील एक दिवस. बघूया, आयोजन करू एक दिवस. पण सगळे मास्टर त्यावेळेला हजर असले पाहिजे, हो हे महत्वाचं आहे. बरोबर आहे. विद्या मॅडम, तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला दिसत नाही अजून. मी आज जरा स्वतः मेहनत करूनच पीपीटी बनवलेला आहे. नाही नाही, लक्षात आलं. मेहनत घेतलेली आहे भरपूर त्यासाठी तुम्ही. हे ते लक्षात बरंच कष्ट केल्यानंतर पण व्यवस्थित आणि मोजकं शिक्षण दिलं तर बरं आहे आपल्याला. हे थोडं हेवीच आहे. ठीक आहे, वरच्या विद्यार्थ्यांना थोडंसं फॉलो होऊ शकेल, ते साधारण 9वी ते 12वीच्या विद्यार्थी वगैरे थोडं मी हे आज करू जे शकतील. 15 मिनिटं ग्रेस दिली होती त्याचा पण तुम्ही वापर केलात. शक्यतो एका तासात संपवायचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आपल्याला प्रयत्न केला पाहिजे. आपण बोलताना भान राहायला तर पाहिजे. ती एक क्लिप आपण ते जमलं दाखवली ना, पाहिजे. ती क्लिपच तर 5 मिनिटाची होती. ती हा, शेवटची आता ते ठीक जरा आहे, तुम्ही हे ती करा. ती आपल्याला थोडीशी नंतर क्लिप, दाखवायचीच नाही ना. हा, ती क्लिप वाढली त्यामुळे तो टाइम वाढला पुढे. हरकत नाही सर. जास्त वेळ बसले तर बोर होणार विद्यार्थी, दुसरं काय नाही. नाही, बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर. त्यांची मानसिकता काय असणार आहे, तर हसत वेळ थोडा वेळ झाला तर बघूया असं मानसिकता असणार त्यांची. आपल्यासारखं मोठ्या माणसांसारखं सिरियसली बसणार नाही ते ऐकायला साहेब. म्हणजे थोड्या वेळात आठवलं तर बरं आहे. तासाभरात आठवायला हरकत नाही. थोडस काळजी घ्यायला पाहिजे आपण. मॅडमचा आवाज येतोय का बघा ऐकायला. नाहीत. विद्या मॅडम बोला. येतोय का आवाज येते? नाही. नाही मॅडम, असं जात नाही मॅडम. स्पीकर ठेवलाय तरी पण जात नाहीये. हा तुमचा प्रश्न सांगा, काय तुम्हाला विचारायचं होतं? गोविलकर सर, एक सर्वांनाच एकदा बरोबर म्यूट बोलतो. करून परत अनम्यूट करा बरं. असं करू, एक मिनिट नाही, मी म्यूट करतो सगळ्यांना. हा, आणि परत अनम्यूट करा, म्हणजे विद्या मॅडम. बाकीच्यांनी अनम्यूट व्हा आता. होतात का बघा. विद्या मॅडम, तुम्ही अनम्यूट होऊन बघा. व्हिडिओ चालू होतोय त्यांचा. होतंय का? व्हिडिओ चालू झाला पण अनम्यूट नाही होत आहेत त्या.
तुमच्या फोनचा प्रॉब्लेम आहे मॅडम. हम्म. नाही होत. सगळ्यांचं झालं पण तुमचं होत नाहीये. आता व्हायला पाहिजे होतं. हा, श्रीमंत जाधव सर तुमचं बघा, अनम्यूट करा तुमचं. होत आहे. होतंय माझं होतंय. मॅडम तुमचाच प्रॉब्लेम आहे काहीतरी. माझं होतंय. ठीक आहे. त्यांचा प्रश्न असा आहे की मदर तेरेसा वगैरे सेवा करणारे जे आहेत त्यांची उदाहरणं द्यायला पाहिजे होती. दिली ना त्यांनी, सरांनी दिली. काही लोकांची दिली त्याने. हा, दिली ना. मध्ये मध्ये आउट होतात ना, त्यामुळे ते तुमचं मिस झालं असेल. मध्ये मध्ये काही यांचं दिली उदाहरणं दिली सरांनी. दिली. पुन्हा देता येतील असं काही नाही. हा, आपलं ते दिली. वेळेचं हे पाहून ते केलेलं आहे सगळं. आता माने सरांना बोलायचंय. माने सर बोला तुम्ही आता. हा, आत्मवंदन सर्वांना. अच्छा. प्रथमतः दिंडोरकर सरांचं खूप खूप अभिनंदन. म्हणजे मला वाटलं नव्हतं की इतकी छान पीपीटी आणि इतका त्याच्यामध्ये छान विचार गुंफलाय. सांगताना थोडासा कमी झाला विचार, पण पीपीटी मध्ये इतका सुंदर विचार गुंफलाय, खरंच मला आश्चर्य वाटलं. खूप छान पद्धतीने त्यांनी ते हे केलेलं आहे. आता आपल्या ज्या नॉर्मली चुका होतात त्या झालेल्या आहेत, त्याचा क्रम आपण थोडासा गोविलकर सर म्हटल्याप्रमाणे तो ठरवून घेऊया आणि त्याच पद्धतीने म्हणजे ते आपल्या अंगवळणी पडलं पाहिजे असं आपण ठरवूया की सुरुवात याच पद्धतीनं करायची. त्याच्यानंतर ओंकार घ्यायचा, म्हणजे प्रार्थना घ्यायची, त्याच्यानंतर ओंकार घ्यायचा, त्याच्यानंतर ध्यान घ्यायचं आणि त्याच्यानंतरच आपण प्रत्यक्ष सेशनला सुरुवात करायची आहे आपल्या विषयाला. विषय खूप छान पद्धतीनं मांडलाय सरांनी. आणि सेवा परमो धर्म, म्हणजे सेवेचं महत्व, सेवा कोणकोणत्या प्रकारच्या आहेत, अगदी अलीकडच्या काळातली आधुनिक डिजिटल सेवा सुद्धा त्याने घेतलेली आहे. विशेष आहे ते. ते खूप गरजेचं आहे. रमेश सर, हा, सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला धन्यवाद देतो मी. त्या दिवशी तुम्ही जो पीपीटी शिकवायसाठी ज्या व्यक्तीला आणलं होतं ना सरांना, हा, त्या दिवशीपासून मी खूप ऍक्सिलरेट झालो आणि मी रोज प्रॅक्टिस केली. तेव्हा कुठे ही पीपीटी मी बनवली. त्याच्यामधून मला असं बरेचसे टूल्स वापरायला भेटले त्यांच्या त्या मार्गदर्शनातून. नाही सर, छान पीपीटी मध्ये विचार इतका छान सुंदर गुंफलाय तुम्ही. आणि प्रत्येक तो पीपीटी मध्ये सर बॅकग्राऊंड मध्ये जसं मनसेवा घेतलं तर बॅकग्राऊंड मध्ये जे पिक्चर होतं ते त्याच्याशी संबंधित पिक्चर टाकलेलं आहे तुम्ही. आता कदाचित ते मला थोडेसे डिस्प्ले नाही करता आले बरोबर, कुठं जास्त डेन्स झाले, खूप कुठं खूप खूप सुंदर सर. खूप म्हणजे मला सुद्धा आश्चर्य वाटलं की इतकी छान पीपीटी सरांनी तयार केली आणि विचारही त्याच्यामध्ये खूप छान गुंफलाय. तो फक्त एक साखळीबद्ध पद्धतीनं आणखीन कसा मांडता येईल त्याचा थोडा सराव करा सर. म्हणजे इतकं पीपीटी मध्ये इतकी छान तुम्ही ती गुंफन केली, ती फक्त प्रत्यक्षात सादरीकरणाला किंवा बोलताना आपण ती जर आली तर एक उत्तम अगदी हजारो व्ह्युअर्स मिळतील युट्यूबवर टाकल्यानंतर. इतकी म्हणजे छान ती पीपीटी आणि त्या विचाराची गुंफन झालेली आहे. फक्त ती मांडणी करताना थोडस आणखीन सुलभ पद्धतीनं आपण करूया. जसं जाधव सर म्हटले तसं वरच्या वर्गाच्या मुलांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. त्याच्यामध्ये तुम्ही अगदी अलीकडचं बाबा आमटेचं सुद्धा उदाहरण दिलेलं आहे. असा थोडा सेवेचा इतिहास एक थोडा आपण सांगितला. त्याच्यामध्ये एक राहिली आपली देश सेवा, एक थोडस गरजेचं आहे. देश सेवेच्या बद्दल सुद्धा आपण सांगायला पाहिजे होतं. कारण विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आपण देश सेवा रुजवताना त्यांच्या डोक्यामध्ये देशसेवा हे सुद्धा असतं. त्यामुळं मानव सेवा हीच ईश्वर सेवा हे स्लोगन सुद्धा आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो. आणखीन एक याच्यामध्ये म्हणजे हा विषय चांगल्या पद्धतीने तुम्ही मांडू शकताय म्हणून मी फक्त उदाहरण सुचवतो तुम्हाला. अनंत काणेकरांची एक कथा आहे, 2 मेणबत्त्या नावाची. अच्छा. अनंत काणेकरांची, तर ती सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये सुरुवातीला सांगून सेवेचं महत्व सांगता येईल. म्हणजे 2 मेणबत्त्याचं उदाहरण त्याने दिलेलं आहे. एक मेणबत्ती कपाटामध्ये
पडलेली आहे तशीच फार फडताळामध्ये धूळ खात पडलेली आहे, आणि दुसरी एक मेणबत्ती समाजासाठी झिजती आहे. तर गंजून मरण्यापेक्षा झिजून मरा, म्हणजे सेवा करा, हा खूप महत्वाचा म्हणजे लघुकथा आहे ती अनंत काणेकरांची. तर ती एक लघुकथा तुम्ही ह्याला जोडून घ्यावी, म्हणजे आणखीन थोडस प्रभावी होईल हे मला वाटतं. दुर्बल घटकाच्या संदर्भात सुद्धा थोडासा भाग आपण वाढवावा याच्यामध्ये. म्हणजे सेवा म्हणजे नेमकं काय आहे हे जर उदाहरण दुर्बल घटकामध्ये, अनाथ, दुर्बल, ते ते उदाहरणं घेतलेले आहेत, घेतले नाहीत असं नाहीये, मी खूप छान पद्धतीने घेतलेत. पण त्याच्यावर थोडं फोकस करावं, म्हणजे सेवा हे मूल्य आहे आणि ते आपण मुलांमध्ये रुजवतो आहोत, हे अधिक स्पष्टपणे आपणाला लक्षात येईल. त्यामुळं खूप छान, खूप सुंदर पद्धतीनं आपण मांडलेलं आहे. अनंत काणेकरांनी असं म्हटलेलं आहे की स्वतःसाठी जगलास तर मेलास आणि इतरांसाठी जगलास तरच जगलास. हे जे अनंत काणेकरांचं वाक्य आहे ते अगदी मला तंतोतंत सेवा परमो धर्म हे ब्रीदवाक्य आपण घेऊन, म्हणजे सुरुवातच. आणि तुम्ही तो व्हिडिओ शोधून काढलाय, मला ते खूप आवडलं, म्हणजे सुरुवात त्या व्हिडिओने केलेली आहे. फक्त याच्यात आता आपण वेळेचं थोडीशी मर्यादा लक्षात घेऊन त्याला कसं करता येईल ह्याचा विचार करावा आपण सर्वांनीच. फक्त दिंडोरकर सरांनीच असं नाही म्हणत मी, तर आपण सर्वांनीच हे सेशन दिंडोरकर सरांचं इतकं छान पद्धतीनं त्यांनी तयार केलेलं आहे. ते फक्त प्रेझेंट कसं करायचं याचा आपण सगळ्यांनीच विचार करावा. म्हणजे छान पद्धतीने त्यांनी मांडणी केलेली आहे. तर हे अत्यंत उपयुक्त असं सेशन आहे सेवेचं, कारण आता जगामध्ये या गोष्टीची गरज आहे. सेवेपासून माणसं म्हणजे संकुचित वृत्ती बनत चाललेली आहे, इतरांचा विचार माणसं करायला तयार नाहीत. आणि अशा कालखंडामध्ये आपल्याला एक मूल्य, सेवा हे मूल्य म्हणून आपणाला रुजवणं खूप गरजेचं आहे. तर हे सेशन खूप सुंदर झालं असं माझं मत आहे अगदी. आणि मी दिंडोरकर सरांचं अभिनंदन करू इच्छितो. अर्थात त्या काही बाबी ज्या राहिलेल्या आहेत, मागं पुढं झालेल्या आहेत, त्या आपण फक्त दुरुस्त करणं गरजेचं आहे. बाकी सेशन अगदी उत्तम झालं. थोडस दिंडोरकर सर तुम्ही जे मुद्दे काढलेले आहेत हे फारच उत्तम मुद्दे आहेत. मला ते पीपीटी शेअर करा, अगदी मला ते बघायचं आहे अगदी. आणि फक्त त्याच्यावर थोडस आणखीन वेळ घेऊन तो व्हिडिओ कमी करून, आणि ध्यानाचा वेळ थोडा वाढलेला होता. 15-16-17 मिनिटं आपलं ध्यान झालंय, आपण 10 मिनिटं साधारणतः ध्यान करायचं ठरवलं. तो वेळ जर तुम्ही त्या पीपीटीच्या स्पष्टीकरणाला दिला तर उत्तम अगदी. धन्यवाद सर. धन्यवाद सर, धन्यवाद. तुमच्या मार्गदर्शनामध्ये आणखी चांगल्या तऱ्हेनं करता येईल सर, असं काहीच नाही. नाही सर, मार्गदर्शन नाही सर, मार्गदर्शन नका म्हणू आपण. सजेशन्स. सर माझा फोन चालू झालेला आहे, मायक्रोफोन, त्यामुळे मला बरं वाटलं, कारण मला मुकुंद सरांना बोलायचंच होतं. सॉरी, मी मध्येच इंटरप्ट केलं. बोला मॅडम. ओके, माने सर तुमचं झालं असेल तर मी बोलू? हो हो हो. ओके ओके, चालेल. मी काही मध्ये पार्ट मिस केला, आता माने सरांची सजेशन्स येतं ना, कारण मी सेटिंग करत होते, तर माझे काही सजेशन रिपीट होऊ शकतात, तर त्याची काळजी घ्या, म्हणजे मी जर काही मिस केलं असेल तर. सर, उत्कृष्ट प्रेझेंटेशन, म्हणजे आपल्या ग्रुपमध्ये तुम्ही बेस्ट प्रेझेंट केलेलं आहे. आय मीन हॅट्स ऑफ टू यू. बेस्ट पीपीटी प्रिपरेशन. तुम्ही जी सुरुवात केली, मी सुरुवातीपासूनच बोलते, तुम्ही ज्या पद्धतीने सुरुवात केली, डायरेक्ट सिक्सर होता व्हिडिओ क्लिप, जे एक्सपेक्टेड आहे आपल्या आचार्याकडनं. तर मला असं वाटतं की त्याला अल्टरनेट दुसरा व्हिडिओ बघा, तो व्हिडिओ खूप मोठा आहे, कारण की खूप लांबलं की मग त्याची व्हॅल्यू कमी होते. मला माहित नाही हे सजेशन मिळालंय की नाही, जसं मी म्हणाले, तर तो व्हिडिओ थोडा कमी करता आला तर, किंवा दुसरा काही अल्टरनेट बघा, ते माझं एक सजेशन आहे. किती एफर्ट टाकावे एखाद्या कामासाठी हे तुमच्याकडनं आम्हाला शिकायला मिळते, दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट, अगेन किती मन लावून काम करू शकतो व्यक्ती, ह्याचं अगेन उदाहरण आहे. ते तुम्ही आहातच नेहमी, गणेश सर आणि तुम्ही इथे, पण तरी
दुसरं मला जर तुम्ही पीपीटी आता जर ओपन करू शकला ना तर मला काही सजेशन्स होते ते मी सांग. मी जसं मदर टेरेसा म्हटलं ना तसं तुमची सुरुवात सगळं छान आहे, पण मला काय वाटतं माझ्या अकॉर्डिंग की बाकी आचार्यांनी पण ह्याच्यावर कमेंट करावेत असं माझी इच्छा आहे. जसं तुम्ही सुरुवात केली प्रेझेंटेशनला, व्हिडिओ बेस्ट होतं, त्याच्यानंतर आधी मेडिटेशन पार्टवरती मी काही कमेंट नाही करणार, मी फक्त प्रेझेंटेशन आणि आतमध्ये काय टाकलाय मजकूर त्याच्यावर बोलते. पीपीटी मध्ये ना थोडस चेंजेस जसं माने सर पण करू शकतील. ते जे मुद्दे लिहिलेत ना ते बुलेट पॉईंटनी करा. जसं तुमची एखादी पीपीटी दाखवू शकला ना तुम्ही मला, तर आता दाखवाल का, तुम्ही ओपन करू शकता का पीपीटी? सर हे शेअर बनवा करा ना. फक्त आणि नेक्स्ट एक नेक्स्ट करा, एक म्हणजे मिनिट मला तुम्हाला मी हे करतो, होस्ट करतो. होत नाही, एक मिनिट सर. जिंदगीत पहिल्यांदा पीपीटी बनवली मॅडम. घ्या सर घ्या. बेस्ट पीपीटी सर, बेस्ट बेस्ट सर शेअर बेस्ट करा, बनवली. 2 मिनिट शेअर करा तुम्ही. मला हे प्रॉब्लेम आहे. ओहो. इथून शिकावं लागते आम्हाला पहिल्यांदा सगळ्या गोष्टी. सर हीच तर प्रॅक्टिस आहे आपली, बऱ्याच गोष्टी आम्ही शिकतोय. आणि माझी खरंच वैयक्तिक इच्छा होती की तुम्ही हे ओपन करावं, म्हणजे कसं असतं की बऱ्याच लोकांना पण गोष्टी क्लिअर होतात, मला स्वतःला काही गोष्टी क्लिअर होतात. माझा स्क्रीनच तर येऊन राहिला पण मॅडम. हा तोच काय नाही मला कळत नाहीये, तुम्ही शेअर केलंय बट तुमचा जो मेन लॅपटॉपचा स्क्रीन आहे त्याच्यावर काय आहे? क्लोज त्याच्यावरती करा ना. पीपीटी आहे. मग तीच पीपीटी तुम्ही हे केली होती का, शेअरला क्लोज केलं होतं का पहिल्या बटनला? आणि मी आता एकदा स्टॉप शेअर करतो. एकदा स्टॉप करा आणि परत एकदा शेअर करा. झाली तर हा. वेल अँड गुड, नाही झाली तर मग मला जे आठवतं ते मी सांगते. तुमचं लक्ष फक्त तुमच्या पीपीटी वरती असू द्या, म्हणजे तुम्हाला कळेल की मला काय म्हणायचं. हो हो. तर नाही शेअर झालं तर शेअर झूम ऑप्टिमाइज. हा तर हे म्हणजे मला माझ्या स्क्रीन पहिल्यांदा दिसायला पाहिजे ना तुम्हाला करायचं दाखवायसाठी. ठीक आहे, तुम्ही नाही दिसत तर काहीच इश्यू नाहीये. तुमची पहिली पीपीटी तुम्हाला दिसते, तुम्ही त्याच्यात लिहिले की सेवा हीच साधना, बरोबर? हा, तर त्याच्यानंतर तुमची दुसरी किंवा तिसरी पीपीटी मध्ये जर तुम्ही गेला ना तर तुम्ही सांगितले की सेवा का करावी, त्यात उदाहरणं दिलेत की स्वतःचे काही स्वार्थ नसावेत वगैरे वगैरे, मला जेवढं आठवतंय तेवढं. तर तिथे ना तुम्ही सगळा मजकूर एकत्रच लिहिलाय, तर त्याला बुलेट्स पॉईंट करा, त्याला की पॉइंट्स म्हणतात. म्हणजे एक आकडा लिहिलाय, परत काय पॉईंट लिहिलाय किंवा बुलेट्स टाकलेत, असे त्याला 3 मध्ये करा. ते सगळा मजकूर आहे ना तो दिसायला चांगला दिसतो, हे पहिलं सजेशन. आणि मला त्याच्या पीपीटीमध्ये निष्कार्य लिहिले तुम्ही, तो चुकीचा शब्द गेलाय. तुम्ही सेवा निष्कार्य असं काहीतरी लिहिले, मी चुकीचं बोलत असेल तर मला सांगा. तर ते मला असं वाटलं की तुम्ही निस्वार्थी लिहायचं असेल किंवा काहीतरी, ते निष्कार्य सेवा झालं काहीतरी. तो शब्द एक बघा. निष्काम सेवा असं निष्काम लिहिलेलं आहे. कारण त्याच्यामध्ये ते हे उल्लेख होता तो याच्यातला, मग तो बरोबर आहे शब्द. कर्मण्यवाधिकारस्थे मा फलेषु कदाचन, हा जो श्लोक आहे संस्कृतचा, त्याच्यामध्ये ते निष्काम सेवा असं सांगितलं, निष्काम कर्म असं सांगितलंय. तर तो निष्काम सेवा असं असावं असं मला वाटतं. निष्काम सर, निष्काम सेवा कसं असू शकतं, म्हणजे त्याचा अर्थ काय होतो? निष्काम कर्म म्हणजे फळाची अपेक्षा न धरता केलेली सेवा, कुठलीही अपेक्षा. ओके, ठीक आहे बरोबर, आलं लक्षात. मग किंवा ते कुठेतरी निस्वार्थ म्हणा. हा निस्वार्थ, मला
ते हा निस बोलताना निस्वार्थ म्हणले, ते हा बोलताना हा व्यवस्थित निस्वार्थ हा निस्वार्थ म्हटलं हरकत नाही. हा बोलताना आणि निष्कामपेक्षा अजून एक निस्वार्थ आहे. गोष्ट, म्हणजे त्यांनी आजचं कुठली कम्युनिकेशन खूप अपेक्षा चांगलं न होतं. बाळगता निस्वार्थ. कारण मग ते मुलांना हे शब्द अजून जड जातील ना, जसं आपल्यालाच, म्हणजे माझ्यासाठी हा नवीन शब्द होता. हम्म. दुसरं तुम्ही उदो उदो जे लिहिलंय ना, तर ते टेक्निकली आणि तिथे काही त्याच्या, आणि तुम्ही बोलताना लौकिक म्हणाला, पण तिथे तुम्ही उदो उदो लिहिलंय, तर ते बदला. ते पण एक चांगलं प्रेझेंटेशन आहे की मॅडम तुम्ही तिथे मॅडम लौकिक. काय हा माहितीये, हे शब्द त्यांच्या कानावर गेलेच पाहिजे, त्याचं स्पष्टीकरण द्या पाहिजे. निष्काम म्हणजे आता तुम्हाला जसा हे प्रश्न पडला की हे निष्काम म्हणजे हे काय, हे हे जे आहेत ना नाही, असं मॅडम, हे होता कामा आमचे नये. ऍक्च्युली मला काहीच प्रॉब्लेम नाहीये. मला हे एवढंच म्हणायचं होतं की तो शब्द बरोबर आहे का, एवढंच मला बघायचं हे होतं. आमचे बरोबर चंद्रपुरी आहे. शब्द आहे, अच्छा, अमरावतीकडचे. नाही उदो उदो करू नको जास्त, बर ठीक आहे, माझा उदो त्याच्यावर उदो एवढा झाला विषय पाहिजे, नाहीये सर, ती त्याच्यामुळे पण ते एक शब्द विषयच आले. नाहीये. चालेल, तो ठेवला तरी, मला जे वाटतं ते मी सांगते, जे नाही योग्य नाही, वाटेल उदो ते नाही, म्हणजे मी बरोबर. नेम खेमसाठी करायचं नाही. हा हा, आलं माझ्या लक्षात, उदो उदोचा अर्थ आला मला लक्षात. ओके, आता दुसरी पीपीटी मला आठवत नाही त्याच्या पुढे, त्याच्यात पण ते पॉइंट्स जे आहे ना, प्रेझेंटेशन आलं, आणि नंतर तुम्ही कॅटेगरी केली आहे, धन, मन, तन, टेक्नॉलॉजिकल सेवा, ते पण एक बेस्ट झालं. मला असं वाटतं त्याच्यानंतर तुम्ही कुठेतरी सांगायला पाहिजे, एक पीपीटी ऍड करायला पाहिजे पिक्चर्स घालून, जसं सिंधुताई सपकाळ आहेत, बाबा आमटे आहेत, ह्या लोकांनी असं काम केलं, म्हणजे ते पिक्चर्स समोर ठेवले ना, कारण हेच एक्झाम्पल ते शाळेत पण शिकतात, पण मग आपण एक वेगळ्या दृष्टीने मॅडम त्यांना पुष्कळ समोर प्रेझेंट. पुष्कळ आहेत त्याच्यामध्ये टाकायला. आपल्याकडे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं सेवा आहे, गाडगे बाबांची सेवा मला मला आहे. ऍक्च्युली मला पण हाच पॉइंट बोलायचा आहे तुम्हाला, तुम्ही पण खूप हे कसं संत आणि आपलं महात्मे वेळेचं बंधन असल्यामुळे मी फक्त 10 स्लाइड्स बनवले आहेत. नाही, मी तुम्हाला फ्लो, मला वाटतो तो फ्लो, मला जर हे पीपीटी दिलं असतं तर मी कसा फ्लो बनवला असता. तुम्ही महाराजांचं एक्झाम्पल दिलं शेवगावच्या, राईट. मला असं वाटतं की मुलांना थोडंसं सोशल सर्व्हिसेस मध्ये थोडं आपण टाकलं ना, तर अध्यात्माकडे नंतर वळणं सोपं आहे. तुम्ही डायरेक्ट जर मला असं वाटतं वैयक्तिक, ते बाकी आचार्य तुम्हाला ऍड करतील की ते बरोबर आहे का, थोडं सोशल सर्व्हिस. म्हणून तर मी या सेवेमधून आध्यात्मिक सेवा टाकला नाही, हा त्याच्यानंतरचा पार्ट आध्यात्मिक सेवेचा आहे. ओके ओके ओके, पण मला असं वाटलं होतं की सरांनी जे म्हटलं, रमेश सरांनी, राष्ट्रसेवा, देशसेवा, हे त्याच्यामध्ये ऍड करणं जरुरी आहे, ते ऍक्च्युअली करायला पाहिजे होतं. हे पॉईंट मी मिस केला, मी तेच म्हणलं ना, काही पॉईंट्स मी मिस केले, सेटिंग करत होते माझ्या मोबाईलचं, तर काही पॉईंट्स रिपीट होतील, तर तसं समजून नाही घ्या नाही, काही हे. काही हरकत नाही, चांगली गोष्ट आहे. हा, ते ओके. विद्या मॅडम म्हणतात ना, दिंडोरकर सर, हा, तेही बरोबर आहे. त्याच्यामध्ये आपण काही सेवेचे मानदंड म्हणून काही चित्र समोर ठेवू शकतो, बाबा आमटे, बिलकुल बिलकुल, सिंधुताई सपकाळ, एक्झॅक्टली. अशी आणि काही चित्र, फक्त पिक्चर. पुढे जाऊन मला असं सांगायचं होतं की तुम्ही सिंधुताई सपकाळबद्दल 2 वाक्यात 3 वाक्यात बोलावं, म्हणजे कुठल्याही एकाच एक्झाम्पल घ्या. मी बाबा आमटे घेऊ शकता, मदर टेरेसा घेऊ शकता, एखादी सोशल हस्ती जिने काम केले, आणि मग शेवटी हे झालं, म्हणतात ना की एक सामाजिक कार्य केलंय ज्यांनी रुटीन लाईफ जगून. मग आता काही संत महात्मे पण आहेत, असं एक वेगळी कॅटेगरी करून ते पण हेच काम कसं करतात, पण वेगळ्या रूपात कसं करतात, असं विद्यार्थ्यांना ते जर समजून दिलं ना, तर कळतं. अदरवाईज कसं होतं ना, कुणी भगवे कपडे म्हणले की मुलांना असं वाटतं की हे नकोय, हे तर अंधश्रद्धाळू आहे. तर ती थोडीशी लाईन आहे ना, ती आपल्याला छान मांडता यावी, एवढंच माझं सांगण्याचं मागचा हेतू आहे. बाकी तुमच्या लक्षात आलं असेल मला काय म्हणायचंय. आणि तिसरं चौथं मग ते राष्ट्रसेवा, देशसेवा, ते बरोबर पॉईंट्स आहेत, अग्री. आणि दॅट्स इट, हेच 2 पॉईंट मला सांगायचे होते, प्रेझेंटेशन आणि ते ऍडिशन ऑफ दिस सोशल सर्व्हिसेस, मदर टेरेसा, और एक 2-3 एक्झाम्पल घ्या. किंवा मला अजून पुढे जाऊन हे पण सांगायचं की तुम्ही लहान मुलांना अजून हे पॉईंट्स ऍड करा की या मोठ्या लोकांनी ह्या एज मध्ये या सेवा केल्यात, खूप मोठ्या लेवलला केल्यात. आता तुम्ही कुठे आहात, तुम्ही काय करू शकता सेवा, रस्त्याने जाताना एखाद्या आजोबांना रस्ता क्रॉस करायला मदत करताय, किंवा स्कूलमध्ये कोणाला काय हवंय तर टिफिन नाही आणलं तर त्याच्यावर शेअर करताय. असे छोटे छोटे एक्झाम्पल पण थोडे ऍड करावेत, म्हणजे तुम्ही केले पण असतील, पण मला मला विचाराल वैयक्तिक, तर तो फ्लो तसा गेला पाहिजे. मग तुमच्या लेवलला तुम्ही कशी सेवा कराल, कारण मुलांसाठी सेवा हा शब्द खूप अवघड नको वाटायला. मग तुम्ही काय करू शकता हे सांगितलं की समोरच्याला ती कन्सेप्ट कळते. म्हणून तुमच्या लेवलला मुलं तुम्ही काय करू शकता. मग आई वडिलांची कधी, आज आज आई आई खूप दमली, तर तिला मी पाय दाबून देऊ का, किंवा मी तुला किचन मध्ये थोडी मदत करू का, ती एक सेवा झाली घरातली. असे छोटे छोटे उदाहरण. एवढंच, बस एवढं सांगायचं होतं, सर. मी एक शब्द बोलू सर. ते ती जी क्लिप दाखवली ना 4.5 मिनिटाची, त्या क्लिप हा बद्दल हा मी गणेश सरांशी बोललो. ती क्लिप एका दुसऱ्या व्यक्तीची आहे. आपण ती क्लिप, आता आपण 5 जण असल्यामुळे आपण ती प्ले करू शकलो, पण ही क्लिप आपल्या, जेव्हा हा प्रोग्राम अपलोड होईल युट्यूब वरती, तेव्हा म्हणजे ते कसं त्यांचं हे राहील ना,
ते आपण नाही करू शकणार ना. काय सर, हे जे आपण कोणाकडून दुसऱ्या क्लिप उचलतो ना, त्यावेळेला त्या जास्तीत जास्त आपल्या पीएमसीच्या असल्या पाहिजेत शक्यतो, नाहीतर कॉपीराईटचा क्लेम येतो हम्म. चॅनलवर. तशी ती क्लिप खूप इन्स्पायरेबल आहे. क्लिप म्हणजे बनवताना त्याचं हा. भान ठेवा. हो ते पण शक्यतो आपल्या पीएमसीच्या पीएसएसएमच्या कुठल्याही क्लिप उचललात ना, त्याला कुठलाही आपल्यावर क्लेम येणार नाही. मागे म्हणून सर काय तुम्हाला म्हणजे- तुम्हाला पाठवल्याशिवाय मी टाकतच नाही ना सर. हा, म्हणून तर थोडं तसं केलं तर बरं होईल. कारण का आता पण तुम्ही जी क्लिप दाखवली तर ती आपली नाही आहे, दुसऱ्या संस्थेची आहे. हम्म. कदाचित ते क्लेम करतात, जरी किती निस्वार्थपणे सेवा करत असतील, पण क्लेम करणारी माणसं त्यांना एक हे दिले असतं, काम दिलेलं असतं. तेच असं कोण सापडतंय का ते बघत असतात आणि लगेच दुसऱ्या वर्षी आपल्याला क्लेम येतो. तर मागे माहिती आहे ना, पसायदान लता मंगेशकरांचे आपण हे लावली, हॅलो. दुसऱ्या वर्षी ती कॉपीराईट म्हणून आली. तर तसं होता का पण गणेश सर, आपण जर अशी व्हिडिओ घेतले तर त्याची लिंकला आपण खाली रेफरन्स देऊ शकतो. त्या केसमध्ये काहीच इश्यू नाहीये. काय रेफरन्स काय कसला देणार रेफरन्स? तर रेफरन्स देणं हा एक प्रकार असतो. म्हणजे कुठलीही गोष्ट तुम्ही वापरत असाल, कुठलंही वाक्य असेल, कुठलाही डेटा वापरत असेल किंवा कुठला व्हिडिओ वापरत असेल तर खाली आपण लिहितो की निर्मित बाय ज्यांनी ही क्लिप बनवली, काय नाव असेल त्यांचं, नाही तर आपण नाही त्यांना रेफर करतो. नाही मॅडम, काही पेड असतात, काही अनपेड असतात. मग तुम्ही पेड घेतलेले आहेत का? तुम्ही विकत घेतले असतील तर त्या शो करू शकता. तुम्हाला शो ते हे करायला लागतात, परचेस करायला लागतात. मग ते फोटो असतात काही वेळेला. माने सर, तुम्ही काय म्हणू शकाल? म्हणजे अशी व्हिडिओसाठी तुम्हाला वाटतं की हा पेड नाहीये ना व्हिडिओ, तुम्ही तर फ्री ऑफ कॉस्ट घेतला असेल ना? मुकुंद सर, तुमचा आवाज नाही येत आहे. नाही, हा तर फ्रीली अवेलेबल आहे YouTube वरती. हा, केव्हाही हा ती paid लिंक टाकून नसावा. आपण त्याला पाहू शकतो. तुम्ही पाहू एक्झॅक्टली, हा शकता, पेड नसावा. पण तुमच्या ह्याच्यामध्ये यूज करू शकत नाही. व्हिडिओ मला मध्ये असं वाटतं सर तुम्ही करू शकता. कॉपीराईट होते. आपण कोणाला विचारूयात अजून एकदा, बिकॉज ऑडिओ हा. टाकायला ते परमिशन आहे. जसं विद्या मॅडम म्हणतात तसं त्यांच्याकडून संग्रहित असं लिहिलेलं असेल आपण, तर तो आणि त्याचा व्यावसायिक ह्याच्यासाठी उपयोग होत असेल तर त्याच्यावर क्लेम येऊ शकतो. आपण आता- व्यावसायिकतेसाठी त्याचा उपयोग करत नाही तर त्यावेळी तसं येणार नाही ते. नाही, असे तसं ते बरेच- क्लेम करतातच, दाखवतात ते, म्हणजे आपल्याकडे मेल येतो त्याचा. असे मी बरेच व्हिडिओ शोधलेत रमेश सर, पण मला हा एक व्हिडिओ खूप म्हणजे इन्स्पायरेबल वाटला एकदम. म्हणजे त्याच्यामध्ये जे त्यांनी त्याबद्दल उदाहरण प्रश्न दिले. नाही, हो, त्याबद्दल प्रश्न नाही. तर म्हणून मी आता तो आपण- सिलेक्ट केला आणि सरांना पाठवला, गणेश सरांना. की तर मग गणेश सरांशी माझं बोलणं झालं की त्यांचं मत असं पडलं की याचा प्रश्न प्रॉब्लेम येईल. आपण जेव्हा आपसात बोलू तेव्हा त्याला प्ले करू आपण, नंतर मग विचार करू त्याच्यावर किंवा काय करायचं ते. हो 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 हो. किंवा शक्यतो आपण आपण केलं ज्या पाहिजे. वेळेस व्यावसायिकतेसाठी त्याचा उपयोग करतो त्यावेळेस त्याच्यावर क्लेम येतो. आपण सध्या व्यावसायिकतेसाठी त्याचा उपयोग करत नाहीये. मग त्यांनी जो व्हिडिओ बनवला Mute आहात, त्याच्याशी mute आपण आहात. डायरेक्ट बोलू शकतो ना तर सर. सर तरी पण येतात, कारण आपला इंद्रधनुष्य सुद्धा तुमचा आवाज येत व्यावसायिक नाही. नव्हता, फ्री ऑफ चार्ज होता. तरी पण क्लेम आले लता मंगेशकर सारख्यांकडून. हो हो हो. ते तो कशाला? हा, पसायदानाला. त्याचा थोडा पसायदान काय? लिगल बाबीचं याच्यावर विचार केला घेऊ पाहिजे आपण. आपल्याला. हा, केला लिगल पाहिजे. अडवायझर तर त्यापेक्षा आहेत आपल्याकडे एक जण. अॅनिमेशन येत असेल ना, अॅनिमेशन याच्या द्वारे आपल्याला legal दाखवता येते बाबीवर- का, ते करता येईल आपल्याला. लिगल बाबीवर ऍडवाइस देणारे आहेत एक आपल्याकडे, मी त्यांना विचारून घेतो हो हो. की लिगल काही प्रॉब्लेम येतात का, तर याचा विचार आपण करूया बरोबर. शक्यतो. नाहीतर सर, मी काय म्हणतो, एवढा विचार तुम्ही तर विचारा रमेश सर. नाहीतर आपण एक व्हिडिओ बनवून टाकू ना, छोटासा 2-3 मिनिटाचा. स्वतः हो, ते आपलं उलट करून चालेल, टाकू. काय प्रॉब्लेम नाही. तसंच करायचा आपण प्रयत्न करूया, आपली पण प्रॅक्टिस होईल चांगली. आणि त्याला जे मिक्सिंग करतात ना, ते आपले ते सर आहेत ना, त्यांच्याकडे मिक्सिंग करून घ्यायचं, व्हिडिओमध्ये हो. मिक्स करायचं. सजवायचं कसं? त्याच्यामध्ये आपले जे सगळे सेवा चक्रवर्ती लोक जे आहेत, हा. बाबा आमटे झाले, म्हणजे सगळे बियोन पत्री सरांपासून त्या सगळ्या लोकांचेच आपण थोडे थोडे त्याच्यामध्ये क्लिप्स टाकून आपण एक व्हिडिओ पण बनवू शकतो छोटासा 3-4 मिनिटाचा. तसा या लांब आहे.
आपण आपल्या आचार्यासाठी हा एक दिवस 45 मिनिटाची व्हिडिओ निर्मितीची कार्यशाळा घेऊया. बरं, फारच छान. घेऊया घेऊया. तर त्याला खूपच छान होईल. जसं आता टेक्नॉलॉजीच्या संदर्भात आहे तसं व्हिडिओ कसे निर्माण करायचे, आता ही त्याचा डिजिटल मिक्सिंग सेवा कसं तुम्ही आम्हाला करायचे. द्या सर. ही हो डिजिटल सेवा द्या आम्हाला. हो हो हो. आणि ही सेवा जर सर तुम्ही सेवा पुरवली, आचरणपासून सुरू होती. हा. तर एक सेवा जर आम्हाला दिली तर आम्ही ऍटलीस्ट पीपीटी बनवायला लागलो. आता आता आम्हाला व्हिडिओ बनवायचं पण शिकवा तुम्ही आता. नाही, मला पीपीटी बनवता येते फक्त, पण ती सजवता येत नाही. म्हणजे ते काय एक हा अक्षर येतो, एक एक वाक्य येतो. नाही, ते परत एकदा आपण घेऊया सर, पीपीटीच्या हा, संदर्भात आणि थोडा एकदा व्हिडिओच्या परत झालं संदर्भात पाहिजे. आपण रविवार सोडून इतर दिवशी आपण ठरवून 15 दिवसात एकदा ह्या विषयावर आपण एक अर्ध्या तास 45 मिनिट, आपण फक्त 45 मिनिटच घ्यायचं. ते फार लेंदी होत असेल तर नाही, ते त्यांनी एकट्यानेच तशी माणसं, बोलायचं. हे तशी येतील ना माणसं सर, आपल्या. त्यांनीच बोलायचं. हो 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 हो. पूर्वी आपण काय करूया, आता आता ज्या वेळेस आपल्याला व्हिडिओ निर्मितीच्या संदर्भात एका दिवशी एकत्रित जमायचंय समजा ऑनलाईन, तर त्याच्या अगोदर आपले काही प्रश्न असतील तर ते आपले प्रश्न अगोदर त्यांना देऊया. हे आम्हाला प्रश्न येतात आणि मग ह्या अंगानंच याच्यानंच आम्हाला फोकस करून ती कार्यशाळा घ्या 40-45 मिनिटाची, असं आपण करूया. बरोबर. म्हणजे ते आणखीन सोयीचं जाईल. म्हणजे आपल्याला काय पाहिजे तेवढंच नॉलेज, खूप मोठं नॉलेज दिलं की मग आपलंही हे होतं टेक्नॉलॉजीच्या संदर्भात. आता दिसतंय का मॅडम? हा, हो, दिसतंय. दिसते. आता त्याला मॅक्झिमाइज करा. बघा ही ओके, पहिली, पुढची पीपीटी. हा ही पहिली आहे. हा, आणि त्याच्यात एक वाक्य आहे सर, जनसेवा किंवा सामुदायिक सेवा हीच एक ईश्वराची सेवा, असंही टाकू शकता तुम्ही सुरुवातीला. हा, हे काय होतं, सेवेचा सामान्य अर्थ. बरोबर. इथेच 2 पॉइंट करा ह्या पॉइंटला. पुढे हा. जाऊन नेक्स्ट अच्छा. स्लाइड. हा बुलेट टाकून ह्याला 2 वाक्यात लिहायचे. तुम्ही एका वाक्यात लिहिले. इथे हा, पण हे तीच, इथे 3 पॉइंट करा बुलेट टाकून. बरं. सेवेचा खरा अर्थ काय आहे, हे पण बेस्ट आहे. हा, पुढे. सेवेचे प्रकार. ओके ओके ओके. मला विचारायला तर तुमचा हा पिवळा कलर आहे ना, लाल आणि पिवळा, ते कॉम्बिनेशन बदला, दुसरं काही ठेवा. बरं. किंवा खालचं बदला, खालचा जो ग्रेश कलर आहे तो बदला, असं काहीतरी करा. इथे पण आहे ना सर, काय करायचं माहितीये का, ते 1 2 3 4 पाठीमागे पॉईंट दिलेत ना, त्याच्यात हे जे वेगळे कलर टाकायचे. जर तुम्ही काळी भाषा कलर दिलाय ना फॉन्टला, तर इथे चांगलं दिसावं म्हणून तुम्ही लाल घेतलाय, तर तुम्ही इथे निळा टाकू शकता, की ते थोडं प्रेझेंटेशनसाठी चांगलं दिसतं. अजून हे केलं तर बेस्टच आहे, पण बरं. आम्हाला जे कळतं थोडंफार ते आम्ही सांगतोय. हे पण कलर फॉन्ट वेगवेगळे किंवा साईज बदलायची मध्ये, असे काही व्हेरिएशन आणायचे एखाद्या स्लाइड मध्ये. ते हळूहळू कळेल तुम्हाला पीपीटी बघितल्या लोकांच्या. अजून नेक्स्ट स्लाइड. सेवा. हा, हे ठीक आहे. इथे मला वाटतं ह्याच स्लाइड वरती मला बोलायचं होतं, की आधी आपण सोशल सर्व्हिसची जे आहेत, जसं मी म्हणलं बाबा आमटे किंवा ह्यांनी समाजासाठी काय केलं, मग आधी त्यांचं एक्झाम्पल देऊन मग आपल्या लेवलला आपण काय करू शकतो, असं त्यासाठी तुम्ही मग हे ऍड करावं असं मला वाटतं. मग जनसेवा हा पॉइंट नंतर टाका. आधी तुम्ही सोशल सेवा, जनसमुदाय सेवा काय केली तो ऍड करा. तिथे मदर टेरेसा, सिंधुताई सपकाळ, जे काही तुम्हाला एक्झाम्पल ते द्या. मग सगळ्यात मोठी सेवा कुठली, आधी देश सेवा घेऊ शकताय, मग जनसमुदाय सेवा घेऊ शकता, राष्ट्र, देश, जनसमुदाय सेवा. मग हे तुमचे हे टाईप झाले सर मेन 3. आणि मला वाटतं हे जे तनसेवा आहेत ना, हे सब टाईप मध्ये यायला पाहिजेत. गुगल डेटा तुम्हाला जास्त चांगलं सांगेल. पण मग कुठल्या फॉर्म मध्ये आपण हे कोणासाठी सेवा द्यायची, ह्याचे 3 प्रकार झाले, राष्ट्र, देश, जनसेवा. हे 3 झाले, ह्याच्या व्यतिरिक्त लोकसेवा, नसावेत. आणि मग जनसेवा इज लोकसेवा ना सर. लोकसेवा, आणि हा. मग कुठल्या माध्यमातून देऊ शकतो, त्याच्यात हे सब पॉइंट यायला पाहिजेत. तनसेवा, समाजसेवा आली अजून, टेक्निकल समाजसेवा सेवा. झाली. येस सर, मी असे काहीतरी ते. मी काय केलं मॅडम, मी म्हणजे आपण हे गृहीत धरलं की माझ्यासमोर सगळे विद्यार्थी लोक बसलेले आहेत. सर विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रसेवा हाच तर आपला हा, मोठो आहे ना, नाही, त्यांना बरोबर आहे. त्याचा तो एक मुख्य मुद्दा सुटलेला आहे, राष्ट्रसेवा किंवा देशसेवेचा. बरोबर. जनसेवा, राष्ट्रसेवा, देशसेवा, राष्ट्र आणि देश एकच पकडूयात आपण, ते तर मेन आहे ना. बरोबर. सगळ्यांचा मूळ एकच आहे की जनसेवा बघितलं तर. आणि मग कुठल्या माध्यमातून करता येईल ना, त्याच्या अंडर हे टायटल द्या. हे थोडं कन्फ्युजन आणि खूप कॉम्प्लेक्स वाटते ब्रेनला. आधी हे 3 मुद्दे बोला, आणि मग आपण कुठल्या माध्यमातून देऊ शकतो माझ्या लेवलला किंवा प्रत्येक जण आपल्या लेवलला. काही पैशाच्या फॉर्म मध्ये, काही शारीरिक आहे, काही टेक्निकल नॉलेज आहे.
नॉलेज सेवा म्हणजे ज्ञान देणं, ज्ञानाद्वारे लिहू शकता. आणि Yes. मला तुम्ही मगाशी पत्रीजी सरांचं जे एक्झाम्पल सांगितलं ना, तर मला असं वाटतं तुम्ही त्यांचं एक्झाम्पल घ्या, कारण आपण पीएमसी द्वाराच करतोय ना, तर त्यांनी ध्यानातून कशी सेवा केली त्याच्यावर तुम्ही त्यांचं एक एक्झाम्पल घ्या आणि त्याच्यावर बोला, अशी माझी वैयक्तिक इच्छा. तुम्ही दिलं पत्री सरांचं एक्झाम्पल, पण तुम्ही ते उदाहरणाच्या ह्याच्यात दिलं, तुम्ही त्यांचं वेगळ्या उदाहरणामध्ये दिलं. तुम्ही त्यांनी ध्यानसेवा कशी केली हे एक ऍड करा. अजून ध्यानसेवा पण एक आहे, प्रचार सेवामध्ये काहीतरी ऍड करू शकता. ते पॉइंट्स बघा तुम्ही कसे येतात, Yes, sir. असं काहीतरी होऊ शकतं. पुढच्या स्लाइड्स घेता फास्ट. हे काय, हा मनसेवा, ते आले सगळे प्रकार आता. मनसेवा, प्रचार सेवा, टेक्निकल सेवा. लास्ट नेक्स्ट धनसेवा. धनसेवा. नेक्स्ट धनामध्ये तुम्ही काय बोलू शकता सर माहितीये का? इथे तुम्ही ना जे रिच लोक आहेत, जे खरंच डोनेशन करतात. आता मला बिल गेट्स नाव घ्यायचं नाहीये, पण सपोज किंवा अंबानी घ्या किंवा असे वेल नोन एक्झाम्पल असतील कुणी, की ते खरंच डोनेशन करतात. खूप सेलिब्रिटी आहेत जे आमिर खान आहे, असे लोक खूप अनकंडिशनल म्हणजे ना निस्वार्थी खूप सेवा करतात. मग तुम्ही लाईफ मध्ये एवढं गोल अचीव्ह केल्यावर पण तुम्ही अशा माध्यमातून सेवा करू शकता, असं उदाहरण द्या. म्हणजे कसं समजायला सोपं जातं विद्यार्थ्यांना. हे या आमिर खानचं स्लाइड एक्झाम्पल मी बद्दल जे समोर येत आहेत ते एक्झाम्पल देते सर. तुम्हाला जे माहिती या आहे बेस्ट स्लाइड ते बद्दल काढा. बोलताना मॅडम मी हेच आमिर खान पेक्षा या विचारात घेत नाना होतो. पाटेकरचं घेतलं तर चालेल उदाहरण. हा, नाना पाटेकर. मला एक उदाहरण द्यायचं होतं, मला पटकन हा आठवत नाहीये ते example. ठीक तर आहे. नाना पाटेकर बेस्ट हा एक्झाम्पल हा आहे. चांगलं आहे म्हणून मी उदाहरण. म्हणलं तेच, आणि अंबानीची नाव मला घ्यायचीच नव्हती. पण आमिर खान पण खूप चांगली सेवा करतो. इकडे आता विराट कोहली आणि अनुष्का शर्मा पण काहीतरी सुरू केलंय. तर काही काही लोकांनी सायकोलॉजिकल सेवा पण सुरू केली सर. तो पण एक मुद्दा आजकाल तुम्ही ऍड करू शकता. हे जे बरेच सेलिब्रिटी किंवा आहेत जे मांसाहार करू नये म्हणून पण बरेच रितेश देशमुखने पण सुरू केले. म्हणजे मला जे दिसतंय समोर मीडियामध्ये ते सांगते. तुम्हाला बेस्ट माहिती असतील एक्झाम्पल. त्या लोकांनी पण नॉनव्हेज खाऊ नका किंवा विगन म्हणून सेवा सुरू केली. अवेअरनेस पण एक सेवा आहे, ते पण तुम्ही ऍड करू शकता. अवेअरनेस म्हणजे काय म्हणतात त्याला, अवेअरनेस, जे काय जागरूकता. 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 जागरूकता पण हा एक खूप मोठा सेवाचा एक तुम्ही नवीन मुद्दा ऍड करू शकता. म्हणजे गुगलवरती जे आहे ते जरुरी नाहीये. याच्यामध्ये मी थोडं शाकाहार बद्दल घेतलेलं आहे एका स्लाइड मध्ये, अच्छा शाकाहार अच्छा. रॅली बद्दल. बर बर. आणि ही पर्टिक्युलर जी स्लाइड आहे धनसेवाची, याच्याबद्दल बोलताना मी हेच म्हटलं विद्यार्थी समजून, की इथं आपण धनसेवा विद्यार्थी डायरेक्ट नाही करू शकत. तर त्यांनी आपल्या वडील, आपल्या ओळखीचे डॉक्टर्स किंवा आपले वरिष्ठ शिक्षकगण यांच्या सहकार्यानं असं बोललो मी. हा, नाही कारण नाही, मला त्याच्याबद्दल काहीच नाही. तर मला तू स्लाइड असल्यावर जो फ्लो येतोय ते मी सांगते. तुम्ही बोललाच असाल अर्थात, पण मी काही पॉइंट्स मिस केले ना, तर मी म्हणलं तसं रिपिटेशन होऊ शकतं, सो डोंट माइंड इट. आणि ही वेळेची सेवा. आणि हा काय समय सेवा, वेळेची सेवा, हा तुम्हाला गुगलवरून मिळाला का? हम्म. अच्छा, म्हणजे हा पण एक विषय असावा. ओके, बर बर. ChatGPT. पण मला असं वाटतं की हा पॉइंट कसं काय व्हॅलिड आहे, कारण तसंही आपण जे काही सेवा देतो त्याच्यात वेळ देतोच. लोकांच्यासाठी वेळ दिला जातो ना, म्हणून ते वेळ समजलं. महत्वाची वेळ. हम्म. आज वेळ नाही आहे कोणाकडे, पण त्यातून नेक्स्ट वेळ काढून कोणाला काही देणं म्हणजे सेवाच आहे. बरोबर. नेक्स्ट काय स्लाइड आहे सर? नेक्स्ट डिजिटल सेवा. आणि नेक्स्ट मला असं वाटतं जागरूकता जेव्हा तुम्ही टाकाल ना, तर त्याच्यामध्ये तुम्ही हे मांसाहार टाकू शकता आणि डिजिटल करू शकता. असे काही करता आलं तर बघा. मी एक जे समोर येते आता ते सांगते. हा चार्ट मला क्लिअर दिसत नाहीये, त्यामुळे ठीक आहे. नेक्स्ट. शेवटी एक विचार. हा, ओके, डन डन. इथे बाबा आमटेंचं एक चित्र टाकून त्यांचा एक विचार टाकला आहे खाली. हा हा. ओके. बाकी ठीक डन आहे सर. मॅडम. माझ्या येस येस, बाकी बेस्ट आहे. आणि ते पॉइंट्स वगैरे ऍड करा, थोडं कलर चेंज वगैरे करा, अजून चांगलं दिसतं ते. म्हणजे म्हणजे ब्युटिफिकेशनचा पार्ट जास्त आहे. हा, ब्युटिफिकेशन थोडी गरज लागली तर मला पाठवा, मी काही मदत करू शकते. बिलकुल बिलकुल. किंवा मग कधी आपण कॉलवर एक मीटिंग करून तुम्हाला मी सांगू शकते. चालेल चालेल. ओके, येस. बेस्ट 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 प्रेझेंटेशन सर. आणि व्हिडिओची आयडिया खूप चांगली आहे. आणि छोटे छोटे रील्सचे पण व्हिडिओ आपण प्ले करू शकतो, पण तुमचा थोडा व्हिडिओ मोठा आहे, तुम्ही जसं म्हणाला त्याच्यावर तुम्ही बघाल काय डिसिजन घ्यायचा तो. तो तर बाकी घेईन. ओव्हरऑल बेस्ट प्रेझेंटेशन सर. खूप जास्त एफर्ट आणि बेस्ट बेस्ट प्रेझेंटेशन.
माझी एक दिवस आपल्या चॅनलवरती जाधव सर होते, गणेश सर पण होते. आम्ही सेवेमध्ये काय कार्य केलेलं आहे याचं 1 तासभराचं माझं कथन होतं. बरोबर. छान छान कथन पण चांगलं सांगितलं होतं. फार सुंदर होतं ते कथन तर सांगितलं. तुम्ही मुकुंद सर, तुम्ही ज्या काही सेवा केल्या त्याची फोटोग्राफ्स असतील ना, तर ते तुम्ही पण शेवटी ऍड करू शकता. सगळं झाल्यानंतर मी काय सेवा करतो मुलांनो, मला जे जमतं ते, मग तुमचं 2 वाक्यात बॅकग्राऊंड देऊन मी हे केलेलं आहे माझ्या मार्गाने, असे तुम्ही स्वतःच पण दाखवू शकता शेवटी. तेव्हा मोबाईल नव्हते मॅडम. नाही आता तुम्ही काहीतरी मध्ये सेवा केली म्हणाला ना, मगाशी मी ऐकत होते. हे मी जे ते सांगत आहे जास्त अपील होते मुलांना, सांगितली जास्त हो. अपील होत ते. बरोबर आहे. ते अच्छा. 30 वर्षा फोटो वगैरे ते 30 काढले नाहीत. वर्षापूर्वीचे आहे. त्याचे सांगितले माझ्याकडे फक्त. कॅमेराने काढलेले फोटो आहेत फक्त. अच्छा. ओके. नाही असते तर मग ते तुम्हाला टाकता आलं असतं, मग नाही टाकता येणार. बरोबर. नाही, ते फोटो स्कॅन करून टाकता येतील असं नाही. बर. प्रयत्न करेल जरूर. म्हणजे आपण हेच करायचं बघतो ना, केवढं सिम्पल, केवढं इफेक्टिव्ह आणि आपण काय करतोय आणि सोपं करून सांगतोय ना, तर हा एक चांगला ऍक्ट असू शकतो. बाकी तुम्ही ठरवू शकता. आणि खूप चांगला प्रयत्न केलेला आहे. थोड्याफार चुका असणारच, त्या सुधरून आपण पुढे जायचं आहे. तर ज्या काय आपल्याला मॅडमने सूचना दिल्या, माने सरांनी दिल्यात आणि तुमच्या काही लक्षात येतील, तर त्या तुम्ही सुधरून एक नवीन तयार करा आणि आपल्याला ज्या वेळेला हे दाखवतील, टेक्निकल शिकवतील, त्यावेळेला त्याच्यात शिकल्यानंतर तुम्हाला ते सहज करता येईल इझी. प्रत्येकाने आपण शिकलो तर आपल्याला जसं पाहिजे तसं करता येईल असं मला वाटतं. आणि माने सर, तुम्ही ते कायद्याच्या बाबतीतलं जे काय असेल ना, लिगली पॉइंट, ते जरा कोणाला तरी विचारून माहिती काढा. हो, घेतो सर. तेवढं घ्या. आणि सोबतच सर ते व्हिडिओ बनवायचं शिकवा आम्हाला. त्यासाठी ते आपल्याला घेणार आहेत एक हो, दिवस. व्हिडिओ निर्मितीची कार्यशाळा घेऊया आपण. तेच. धन्यवाद सर. आता धन्यवाद. आहे, आपण आठवूया. धन्यवाद. बराच वेळ झाला.